नमस्कार. सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. नमस्कार. अक्षरधारा बुक गॅलरी आणि राजहंस प्रकाशन तसंच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांच्यातर्फे आपण आज सर्व वाचक रसिक प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते. अभिजात मराठी शब्दोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी भाषेविषयी अनेक मतं आजूबाजूला प्रदर्शित होत असतानाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाने चला गाऊया मराठी भाषा गीत, अभिमानाने चला गाऊया मराठी भाषा गीत, अभिजात मराठी दर्जाने ओठी आले स्मित, असं या प्रसंगी मला म्हणावंसं वाटतं. हे म्हणताना भाषेविषयी तळमळ असणाऱ्यांचा ऊर नक्कीच भरून येतो आणि या सगळ्याला जोड मिळते ती अभिजात मराठी शब्दोत्सव सारख्या ग्रंथ प्रदर्शनाने. भाषेचा दर्जा उंचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी साहित्य सारस्वताच्या प्रचारासाठी अक्षरधारा गेली 31 वर्ष अव्याहतपणे प्रतस्थ आणि समर्पित वृत्तीनं कार्यरत आहे. वाचकांना पुस्तकं, सवलती, मोफत भेटी हे देण्यामध्ये अक्षरधारा नेहमीच अग्रेसर असते आणि अशा अक्षरधारा बुक गॅलरीचं हे 607 क्रमांकाचं प्रदर्शन यंदा भरवण्यात येतं आहे आणि नक्कीच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अशा प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला उद्घाटक म्हणून लाभले आहेत पानिपतकार अशी ज्यांची ओळख निर्माण झाली असे प्रसिद्ध लेखक कादंबरीकार श्री विश्वास पाटील सर. एकदा जोरदार टाळ्या. ते 99व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील आहेत. तसंच इंदिरा गोस्वामी नॅशनल अवॉर्ड विजेते श्रीयुत विश्वास पाटील सर. एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. तसंच आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक मिलिंद जोशी सर. हे लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, परंतु आज काही कारणांनी त्यांना अचानक बाहेर जावं लागतं आहे, त्यामुळे ते इथे उपस्थित राहू शकले नाही आहेत. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच आजची आपली विशेष उपस्थिती आहे डॉक्टर कल्याणी मांडके, या मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या संचालिका, परंतु त्या देखील आज इथे काही कारणांनी, त्यांच्या घरगुती काही कारणांमुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे त्याबद्दल. पण त्या दोघांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या इथे झाल्या पाहिजेत. तसंच राजहंस प्रकाशनचे लेखक संपादक श्री शिरीष सहस्त्रबुद्धे हे इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील टाळ्यांनी आपण स्वागत करूया. यानंतर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते रसिका राठीवडेकर यांना. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित रसिक वाचक या सर्वांचे मी अक्षरधारा, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांच्या वतीने स्वागत करते. कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या अक्षरधाराला उद्या 31 वर्ष पूर्ण होतात. 13 ऑक्टोबर 1994 रोजी कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने अक्षरधाराची सुरुवात झाली आणि उद्या 22व्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत. या 32 वर्षांमध्ये आम्हाला सर्व लेखक, वाचक आणि प्रकाशक या सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि या सर्वांच्या प्रेमामुळेच, त्यांच्या आमच्यावर असलेल्या विश्वासामुळेच अक्षरधाराची ही वाटचाल सुरू आहे. आज 607 क्रमांकाच्या अभिजात मराठी शब्दोत्सवाचं उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते इथं होणार आहे. याचा आम्हाला खूप आनंद होत आहे, कारण महिन्यातून एकदा तरी त्यांची अक्षरधारा बुक गॅलरीला भेट असतेच. डॉक्टर अनिल अवचट यांच्यानंतर हे एकमेव लेखक असतील की जे महिन्यातून एकदा अक्षरधाराला बुक गॅलरीला भेट देतात
आणि नुसती भेट देत नाहीत तर पुस्तकंही खरेदी करतात. नवीन काय आलंय ह्याबद्दल त्यांना खूप उत्सुकता असते. त्यामुळं आज आम्हाला त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होतंय याचा खूप आनंद होत आहे. या 32 वर्षामध्ये अक्षरधारांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि त्याला वाचकांनीही उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. दरवर्षीप्रमाणे आपण वाचणाऱ्या लेखकाचं किंवा कलाकाराचं छायाचित्र घेऊन वाचनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याला उत्तम प्रतिसादसुद्धा मिळत आहे. हे लक्षात घेऊन अक्षरधारांनी साहित्याचे दशावतार ही संकल्पना आम्ही घेऊन वाचकांपुढे येत आहोत आणि ही महिनाभर या प्रदर्शनामध्ये ही थीम असणार आहे. यामध्ये काय तर अभिजात मराठी साहित्याचे दशावतार यामध्ये सर्वश्रेष्ठ लेखक, निवडक संमेलनाध्यक्ष, 10 निवडक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकं, साहित्य सौदामिनी म्हणजे सर्वश्रेष्ठ लेखिका ज्या आहेत त्या, हृदयस्थ कवी, निवडक 10 दिवाळी अंक, 10 सर्वोत्तम पुस्तके असे 10 विविध विषय घेऊन ही पुस्तकं आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत आणि या सर्व साहित्यावर 25% सवलत उपलब्ध होणार आहे. तर वाचक या आमच्या उपक्रमाचंही स्वागत करतील असा मला पूर्ण विश्वास वाटतो. हे प्रदर्शन संपेपर्यंत नियोजित संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या सर्व पुस्तकांना 25% सवलत मिळणार आहे. या आमच्या सर्व उपक्रमामध्ये राजहंस प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री दिलीप माजगावकर, सदानंद बोरसे सर आणि राजहंस प्रकाशनचा सर्व परिवार यांचं नेहमीच सहकार्य असतं. मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या डॉक्टर मांडके आणि कल्याणी मांडके यांचंही नेहमी सहकार्य आम्हाला मिळत आलेलं आहे. अक्षरधारा ग्रंथ प्रदर्शनाला नेहमीप्रमाणेच सर्व रसिक वाचक भरभरून प्रतिसाद देतील याची खात्री आहे. 300हून अधिक दिवाळी अंकाचं स्वतंत्र दालनही या ग्रंथ प्रदर्शनामध्ये लावलेलं आहे, तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. आपल्या सर्वांना यंदाची दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि वाचनीय जाओ अशी इच्छा व्यक्त करते आणि मी थांबते. धन्यवाद. यानंतर श्री शिरीष सहस्त्रबुद्धे सर यांना मी प्रास्ताविकपर 2 शब्द बोलण्याची विनंती करते. आदरणीय विश्वासराव पाटील, स्नेही प्रशांत दीक्षित आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, आपण सगळेजण आज इथे जमलेलो आहोत. हे थोड्या अधिक संख्येने जमलेलो असतो तर अधिक चांगलं झालं असतं, यात काही शंका नाही. पण आपल्यामध्ये एक समान धागा असा आहे की आपण सगळे पुस्तकांवर प्रेम करणारे आहोत. आपण सगळे पुस्तकांची बाजू उचलून धरणारे आहोत आणि ह्या गोष्टीची आत्ता अत्यंत आवश्यकता आहे. 607 प्रदर्शनं ज्या वेळेला राठिवडेकर दाम्पत्य हे आयोजित करतात त्यावेळेला त्यांचं चांगल्या साहित्यावर प्रेम आहे यासाठीच निश्चितपणाने ते करतात आणि यासाठीच आपण त्यांना दरवर्षी साथ देतो. दुसरे पर्याय उपलब्ध होत आहेत आणि ते पर्याय क्षणकाल आकर्षक असू शकतात. स्क्रीन हा पर्याय आज अगदी लहान मुलांना सुद्धा चटकन आकर्षून घेणारा आहे आणि म्हणून आपल्याला असं दृश्य दिसतं की एखाद्या ठिकाणी आईला किंवा वडिलांना थोडा निवांतपणा हवा आहे तर मुलाच्या हातात मोबाईल द्यायचा आणि त्याला काहीतरी असं करून 5-6 वर्षाची 4-5 वर्षाची मुलं सुद्धा मोबाईलमध्ये रमलेली आपण पाहतो. त्यावेळेला ह्या गोष्टीची निश्चितपणाने जाणीव होते की अरे यांना काहीतरी वेगळं माध्यम उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि ते माध्यम पुस्तकांशिवाय दुसरं कुठलं असणार. आपला समाज आणि आपली संस्कृती ही पुढे जायला पाहिजे असेल तर पुस्तकं पुढे जायला पाहिजेत, पुस्तकं आघाडीवर राहायला पाहिजे आहेत.
मला असा विश्वास वाटतो, अशी खात्री वाटते की आज जरी दुसरे काही पर्याय आकर्षक वाटत असले तरी सुद्धा अंतिमतः पुस्तकं जिंकणार आहेत आणि चांगली पुस्तकं निश्चितपणाने टिकून राहणार आहेत. मग त्यांना दुसरे कोणतेही स्पर्धक निर्माण होत. त्यामुळे आपल्यासारख्या सगळ्या सुजाण नागरिकांनी, रसिकांनी, या डॉक्टर, आपण सगळ्यांनी अक्षरधारासारख्या चळवळीला आवर्जून पाठिंबा द्यायला पाहिजे, उपस्थित राहायला पाहिजे आणि पुस्तकं खरेदी करण्याचा आणि वाचण्याचा आनंद अनुभवला पाहिजे. आपल्या सुदैवाने आज या ठिकाणी आपल्याला विश्वासरावांसारखे नामांकित साहित्यिक उपलब्ध आहेत. त्यांचा वेळ आज आपल्यापाशी आहे आणि त्यामुळे आपला जास्त वेळ घेणं आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अडसर निर्माण करणं हे मला योग्य वाटत नाही. मी राजहंस प्रकाशनतर्फे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. राठिवडेकर पतिपत्नींना त्यांनी एखादं व्रत घ्यावं आणि निभावावं असं जे हे प्रदर्शनं मांडण्याचं आणि पुस्तकं वाचकांपर्यंत घेऊन जाण्याचं व्रत घेतलेलं आहे आणि ते त्या निभावत आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना सणाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, एक तरुण प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला नक्कीच शब्द देऊ इच्छिते आपल्या या विचारावरती की आम्ही नक्कीच याचा प्रयत्न करू की मोबाईल हातात देण्याआधी आम्ही पुस्तक मुलांच्या हाती सोपवू. हा विचार खरंच खूप चांगला सरांनी आपल्या पुढे मांडला. यानंतर आपण अक्षरधाराच्या प्रथेप्रमाणे सर्व पाहुण्यांचं ग्रंथभेट देऊन स्वागत करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी रसिका राठिवडेकर ताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटक श्री विश्वास पाटील सर यांना ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर श्री प्रशांत दीक्षित सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्री शिरीष सहस्त्रबुद्धे सरांना करते. ग्रंथभेट देऊन त्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करते. यानंतर आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाच्या भागाकडे वळूयात. अक्षरधाराच्या 607 क्रमांकाच्या अभिजात मराठी शब्दोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याकडे श्री माननीय विश्वास पाटील सर आणि व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर यांना मी विनंती करते की त्यांनी अक्षरधाराच्या 607 क्रमांकाच्या अभिजात मराठी शब्दोत्सवाचं उद्घाटन सरस्वती पूजनाने करावं. इथे एक सांगू इच्छिते की इथे फायर अलार्म असल्यामुळे आपल्याला दीप प्रज्वलन करता येणार नाही, पण त्याऐवजी आपण सरस्वती पूजनानं इथे आज या आपल्या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्या सर्वांच्या हस्ते अक्षरधारा दिवाळी अंकाचं प्रकाशन व्हावं. त्यासाठी मी अक्षरधारा दिवाळी अंकाच्या संपादिका स्नेहा अवसरीकर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते.
इथे आपल्या 607 क्रमांकाच्या अभिजात मराठी शब्दोत्सवाचं उद्घाटन आणि अक्षरधारा दिवाळी अंकाचं उद्घाटन देखील इथे संपन्न झालेलं आहे. यानंतर मी माननीय विश्वास पाटील सरांना विनंती करते की त्यांनी या उद्घाटन प्रसंगी आजच्या सोहळ्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार पुणेकर रसिक श्रोते हो. बरीच प्रतिष्ठित मंडळी पण मोजकी या ठिकाणी हजर आहेत. त्या सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो. आणि जीवनामध्ये कधीकधी चांगले योग असतात असं म्हणतात. आता माझे मित्र MG निकम माझ्याबरोबर इथं आहेत, ते तुम्हाला सांगतील. बरोबर 24 तासापूर्वी मी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकपासून 40-50 किलोमीटरवर शिरवाडे नावाच्या गावामध्ये कुसुमाग्रजांच्या घराला भेट दिली आणि त्यांच्या उंबरट्यावर मी फुलं अर्पण करून माता ठेवून त्यांचे आशीर्वाद घेऊन एक प्रकारे आलो. याचं कारण असं की आता राशिवडेकरांनी आठवण करून दिली की कवी कुसुमाग्रज यांच्या हस्तेच अक्षरधाराचं उद्घाटन हे 31-32 वर्षापूर्वी झालेलं होतं. आणि या ठिकाणी आमचे दिलीप माजगावकर गवाह आहेत की तात्यासाहेब शिरवाडकरांनी जवळजवळ 4 पानिपत्र लिहून पानिपतचं त्या काळामध्ये खूप कौतुक केलेलं होतं. ते एवढं कौतुक होतं की मराठीतल्या अनेक नामवंत साहित्यिकांनी त्यांना सांगितलं की असं एवढं नव्या मुलाचं, एवढं तुमच्यासारख्या माणसानं इतकं कौतुक करायचं काही कारण नाही आहे. पण काही दिवसांनी ते थोडेसे त्या तक्रारीवर बेजार झाले आणि एका बैठकीत धिम्या स्वरामध्ये म्हणाले, मी या विषयाबाबत मी इतकंच सांगेन की एक दिवस तो विश्वास पाटील पण नसेल, पण ती कादंबरी मात्र अक्षय आहे. मला वाटतं अशा कुसुमाग्रजांची याद करून तुमच्यासमोर या अक्षरधारा दिवाळी अंकाचं उद्घाटन आणि ग्रंथ गॅलरीचं प्रदर्शनाचं उद्घाटन करताना मला मोठा आनंद वाटतो आहे. आणि हा एक उत्तम उपक्रम आहे. आता राशिवडेकर ताईंनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे की मी मुंबईला राहत असलो तरी गावाकडे पुण्याहून जाताना येताना किंवा पुण्यात कार्यक्रम असला तर महिन्यातून 1-2दा तरी मी येतो आणि ग्रंथ प्रदर्शनाला भेट देतो आणि काही पुस्तकंही मी खरेदी करतो. मला वाटतं मी आता जाहीरपणे सर्वांना बाहेर सांगणार आहे, ही बातमी फोडणार आहे की मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हायचं असेल तर अक्षरधाराच्या मांडवातून महिन्यातून एकदा तरी जायला हवं. निदान या निमित्ताने 30-35 तरी महत्वाकांक्षी चेहरे धर्म तुमच्या ग्रंथालयाला भेट देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद सर. यानंतर आपण आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोतच, पण त्यापूर्वी मी इथे एक छोटंसं आभार प्रदर्शन करते. उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम मी आभार मानते की वेळात वेळ काढून ते आजच्या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित राहिले. त्यानंतर आपल्याला इथे हॉल जो उपस्थित करून दिला, हॉलचे व्यवस्थापक आणि सर्व कर्मचारी यांचे देखील मी आभार मानते. तसंच सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांचे देखील मी आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचे सर्व रसिक वाचकांचे देखील इथे मी आभार मानते. आणि यानंतर आपण आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे वळूयात. त्यासाठी मी माननीय प्रशांत दीक्षित सर आणि विश्वास पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. नमस्कार, सर्वांचं स्वागत. प्रथम पुन्हा एकदा अक्षरधारा आणि राठिवडेकर दाम्पत्याबद्दल 2 शब्द सांगावेसे वाटतात आणि ते दिलीपराव माजगावकरांच्या शब्दात सांगणं जास्त योग्य आहे. कारण 2 वर्षापूर्वी त्यांचं पत्र आणि मैत्र आणि वाणी आणि लेखणी ही जी 2 संपादनं आम्ही प्रकाशित केली डॉक्टर सदानंद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली, तर त्याच्यात एक
भाषण हे राठिवडेकरांबद्दल आहे, तुमच्या उपक्रमाबद्दल आहे. आणि त्याच्यात तुम्ही दिलीपराव असं म्हणतात की रमेश राठिवडेकरांकडे तेव्हा काय होतं 20 वर्षापूर्वी, ना पैसा, ना माणूसबळ, ना घरची पुण्याई, होत्या फक्त 3 गोष्टी: ढवळे ग्रंथयात्रेत घामाच्या मोबदल्यात मिळालेला अनुभव, मनात होती जिद्द आणि पुस्तकांवरचं प्रेम. केवळ या 3 गोष्टीच्या बळावर एक माणूस काय करू शकतो आणि किती मोठी झेप घेऊ शकतो याचं राठिवडेकर हे उत्तम उदाहरण आहे. तर मला ते मुद्दाम इथे उल्लेख करावा असा वाटतो. आणि पुढे ते असं म्हणाले होते दिलीपराव की पुस्तक म्हणजे साबण विक्री नव्हे, हे प्रॉडक्ट वेगळं आहे, हे विचाराचं उन्नयन करणारं आहे. आणि या कामात राठिवडेकर दाम्पत्य सहभागी आहात, तर त्याचा पुन्हा एकदा तुमचं याबद्दल मी अभिनंदन करतो. आणि त्यांच्यासारख्या व्यक्तीने तुमच्या पाठीवर शाबासकी द्यावी हे पुण्याचं गोष्ट आहे असं मी म्हणेन. विश्वासराव, आपण आता सुरुवात करूया. तुमच्या पानिपतबद्दल आत्ता तुम्ही म्हणालात. मला तर अनेकदा असं वाटतं की काही वर्षानंतर, 200 वर्षानंतर खऱ्या पानिपतपेक्षा पानिपत कादंबरीवर संशोधक जास्त संशोधन करतील, इतकी ती आता सगळीकडे बोलली गेलेली आहे. पण पानिपतबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं तुमचं जे अन्य खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण आहे त्याकडे मला तुमचंही सगळ्या प्रेक्षकांचंही लक्ष वेधायचं आहे आणि तुम्ही त्यावर अधिक प्रकाश टाकावा असं मला वाटतं. की इथे जे चित्र आहे पहिल्यांदाच, एकतर तुमचं वेगळं हँडसम चित्र आहे, म्हणजे पहिल्या चित्रपटात तुम्ही स्वतः काम का केलं नाही असं वाटावं. विश्वासरावांनी 93मध्ये एक चित्रपट केला होता आणि तो हिट होता चांगला, हे अनेकांना माहीत नाही. निर्माता दिग्दर्शक वज्रमुठ का जन्मठे, हां. आणि नंतर कंगना राणावत बरोबर पण केला होता. तिच्याबरोबर गेल्यावर काय होतं हे पक्षाला जसं कळतं तसं विश्वासरावांना पण कळलं, पण तो वेगळा मुद्दा आहे. पण त्यामुळे त्याच्यात तुम्ही खरं काम करायला हवं आहात फोटो पाहिल्यावर असं वाटतं. आणि हा फोटो मौलिक आहे विश्वासरावांचा. पण ही जी आंबी कादंबरी तुम्ही लिहिली, म्हणजे कालच परवा मी ती चालली, तर पूर्ण वाचली नाही, पण त्याच्यातली तुमची भाषा, त्याची रचना, त्याचं संपूर्ण तुम्ही जो एक ज्या पद्धतीने ती तोललेली आहात, लघु कादंबरी म्हणता येईल कदाचित आपल्याला. पण 17व्या वर्षी ही जी ताकद तुम्हाला मिळाली, ही जी निरीक्षण शक्ती, ही जी भाषा शक्ती, हे वेगवेगळं अनुभव रसायन नेमक्या शब्दात मांडण्याची शक्ती, हे कसं काय आलं? ही दैवी देण का ह्याच्यावर तुम्ही खूप मेहनत घेतली होती? कारण 17व्या वर्षी एक अशक्य वाटतं काही वेळेला. काय ह्याला उत्तर एकच आहे, ते संत तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे असाध्य ते करिता साध्य सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. खऱ्या अर्थी माझं जरी छोट्याशा गावातून 1700 लोक वस्तीचं गाव आहे माझं, लायब्ररी नाही, काय नाही, पण पुढे जेव्हा जेव्हा जिथे जिथे मला संधी मिळाली तिथे तिथे मी तुफान वाचत सुटलो. आणि एक मराठी भाषेबद्दल एक अत्यंतिक मनस्वी अशी ओढ होती आणि त्यातूनच हे घडलं. म्हणजे मला असं आठवतं की इयत्ता 9व्या इयत्तेत मी असताना विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये माझे मामा कृष्णाजी पाटील हे शिक्षक होते आणि ते महाबळेश्वर जवळच्या पाचगणीला होते. मला वाचनाची खूप आवड होती, गावात काही फारसं वाचायला मिळायचं नाही. आणि मी पाचगणीत आल्यावर एका वर्षामध्ये ऑफकोर्स दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्याची सुट्टी धरून एका वर्षामध्ये 234 पुस्तकं वाचून काढली होती. आणि त्याची यादीसुद्धा अनेक वर्ष माझ्या आईने जपून ठेवलेली होती. त्या काळामध्ये सगळे ग्रामीण लेखक म्हणजे माडगुळकर बंधू असतील, त्याच्यानंतर शंकर पाटील, मिराजदार, गलट टोकळ, रवा दिघे, हे सगळे वाचून काढले होते आणि आचार्य यात्रेचं बरेच वाचले होते. माझ्या सुदैवानं 5व्या-6व्या इयत्तेमध्ये एक समाजवादी विचाराचे शिक्षक होते, ते पुस्तकं घेऊन यायचे साने गुरुजींची वाचायला आणि ती मी शाळेतच साने गुरुजींची 106 की 7 पुस्तकं सगळी वाचून काढलेली होती. तर झपाटून वाचन आणि त्यामुळं न कळत तो एक शब्दाचा
लहेजा प्राप्त झालेला होता. 10वीला असताना लोकांना माहीतच आहे की तरुण भारतच्या कथा स्पर्धेत मला कायदा कथेला पारितोषिक मिळालं मिळालं. होतं, हो. श्रीधर जोशी परीक्षक होते वगैरे. आणि 11वी 12वीला सुद्धा मी खेड्यात होतो. पण तिथून मी मुंबईला मराठा चालू होता आणि मराठाला मी कथा पाठवायचो रविवारच्या अंकाला. आणि शिरीष पै मोठ्या कौतुकानं माझ्या कथा छापायच्या. आणि मग FYला असताना नवलेखक अनुदान योजना आली आणि नवलेखक अनुदान योजनेसाठी काहीतरी आपल्याला संधी मिळाली तर बघावी म्हणून मी एक 5-7 दिवसामध्ये कादंबरी लिहिली आणि ही आंबी कादंबरी. आणि तिला त्या काळात अनुदान मिळालं आणि FY-SYच्या वर्गातच ती कादंबरी प्रकाशित झाली. नाही, पण वाचन भरपूर लोक करतात. म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं मराठीत जो शाळेत पहिला येतो तो नंतर बहुतांशी कारकून होतो आणि जो मराठीत कमी मार्क मिळवतो तो लेखक होतो, असं एक म्हटलं जातं. असे अनुभव आहेत बरेच. श्रीना पेंडसेच याबद्दल बोललेले आहेत. पण मला म्हणायचं वाचन भाषा हा एक भाग आहे, पण माणसांचं निरीक्षण, समाजाचं निरीक्षण, आजूबाजूच्या घटनांचं निरीक्षण, याच्यासाठी एक लेखकाची नजर लागते. ती नजर तुमची या कादंबरीतही दिसते, याचं आश्चर्य वाटतं. तर ते कसं काय? एक प्रकारे त्या वाचनाचा परिणाम असेल, अनुभवाचा परिणाम असेल, नजरेला एक आपोआप सरावलेपण प्राप्त झालेलं होतं. म्हणजे आमच्या गावाच्या समोर वारणा नावाची छोटी नदी ती वाहते. पलीकडच्या गावातून एक मुलगी यायची, तिच्या डोक्यावर मातीचा घडा असायचा आणि ती पाणी भरायची नदीमध्ये आणि घडा डोक्यावर ठेवायची, 4-5 पावलं चालायची, पुन्हा पाठीमागं वळायची, माझ्या गावाकडे बघायची. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तिच्या डोईवरचा तो माठ आहे तो पाझरतोच आहे, पण त्याच वेळेला तिच्या डोळ्याला सुद्धा पागोळ्या लागत आहेत, अश्रू वाहत आहेत. हे पाहिल्यावर मी वडिलांना विचारलं की दादा हे असं काय होतं? तर त्यांनी सांगितलं की अरे बाळ, तिचं माहेर आपलं गाव, पण भावांच्या जो हिस्सा आहे तो नव्या कायद्याप्रमाणे तिच्या नवऱ्यानं वाटून घेतला आणि त्यामुळे तिचं माहेर तुटलेलं आहे. त्यामुळे आपल्या माहेराला जाता येत नाही म्हणून ती पुन्हा पुन्हा आपल्या माहेराकडं, आईवडिलांच्या गावाकडं, त्या घरोंद्याकडं पाहते आणि तिच्या डोळ्यात अश्रू होतात. आता या कादंबरीचा, आंबी कादंबरीचा पण जन्म असा झाला की खेड्यात लग्न ठरवायला आम्ही आपली पोर 14 वयामध्ये गेलेलो होतो. लग्न ठरलं वगैरे सगळं झालं, सुपारी फुटली, मुलीच्या घरी गेलेलो होतो आणि मग ती 17-18 वर्षाची मुलगी अचानक, खेड्यातल्या मुली फार लाजळ असतात, पण ती एखाद्या बाणातून बाहेर पडलेल्या तीरासारखी बाहेर आली आणि बैठकीतच आपल्या वडिलांना म्हणाली का हो बाबा, आपल्या शेतातला जो अवताचा बैल आहे तो म्हातारा झाला आणि शेतीला नवा बैल पाहिजे म्हणून गेली 3-4 महिने तुम्ही डझनभर तरी आठवड्याच्या बाजाराला, बैल बाजाराला गेला बैल शोधण्यासाठी आणि तुम्ही जावई मात्र 2 मिनिटात कसा काय पसंत केला? मला वाटतं इथे मला ती मुलगी सापडली आणि ती आंबीची हिरोईन, आंबीची नायिका. याचा प्लॉट खूप वेगळाच आहे. म्हणजे 17 वर्षाच्या तरुणाने अशा पद्धतीने लिहावं याचं मला आश्चर्य वाटतं, म्हणून मी थोडा वेळ घेतला त्याच्यावर. पुढे त्याचं असं आहे की तिचं लग्न ठरतं आणि तिचा नवरा शंड निघतो आणि त्यातनं तिचं संपूर्ण जे एक दुःखद आयुष्य सुरू होतं, उद्ध्वस्त होतं. आणि ते हा जो आता विश्वासरावांनी प्रसंग सांगितला तो त्या कादंबरीतही खूप छान उतरलाय. म्हणजे तुम्ही मांडलाय त्याच्यात भाषेच्या दृष्टीने पण आणि पटकथे, म्हणजे काय म्हणू, एक कथा म्हणून पण. पण त्याच्यावर पुढे सरकताना हा जो तुमचा सशक्त एक सामाजिक हा होता, म्हणजे असा तुमचा म्हणून एक स्वर होता, तर त्याच्यानंतर तुम्ही गाजलात मात्र पानिपतमुळे. तर खरं म्हणाल तर आंबी होती, पांगिरा होती, झाडाझडतीचंही लेखन तुम्ही केलेलं होतं आणि तुम्ही एका ठिकाणी असं म्हणालात की मी खराच सामाजिक लेखक, अपघाताने ऐतिहासिक झालो. हा अपघात कुठचा? नाही, अपघात म्हणजे अशा अर्थी की सुरुवातीच्या काळात नवा लेखक होतो, मग दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा वगैरे कार्यक्रम व्हायचे, त्यामध्ये पत्रिकेत कुठेतरी आमचं नाव असायचं. कार्यक्रम वाढला की मग आमची नावं कटाप आणि आम्हाला आपलं नाराज होऊन घरी परत यावं लागायचं.
एकदा असाच मी घरी आलो, माझे वडील असे 6 फूट उंच होते, शेलार मामासारखे दिसायला ते ऐतिहासिकच होते. आणि त्यांनी बघितलं की मी एवढा नाराज, म्हणजे मार खाऊन आलेलो आहे, मला संधी मिळालेली नाही, लक्षात आलं. आणि मग माझे वडील मला म्हणाले की अरे बाळ, तुम्हाला असं वाटतं की मोठा शिकारी व्हावं, मग मोठ्या शिकारी व्हायची स्वप्न बाळगताना हातामध्ये गलोरी घेऊन, लगोरी घेऊन गावातल्या कुंपणावरच्या चिमण्या कशाला टिपत बसतो, असं वडिलांनी सांगितलं. वडील म्हणाले. वा. तर त्याच्याऐवजी तू हिम्मत बांध आणि एखाद्या वाघाच्या टांगेतच, पटातच पड आणि वाघ मारायचा प्रयत्न कर. त्या 2 गोष्टी आहेत की वाघाने जरी तुला मारलं तरी लोक म्हणतील वाघाशी लढताना मरण पावला. तू जिंकलास तर तू काय नायकच होशील की लोक म्हणतील की यांनी वाघ मारला. तर काहीतरी चांगलं कर, उगाच प्रत्येक कार्यक्रमाला जाऊ नको. आणि त्याच दरम्यान द न्यू हिस्ट्री ऑफ मराठाज या नावाचा सरदेसाईंचा ग्रंथ, यदुनाथ सरकार नाही सरदेसाईंचा. आणि मी जाहीरपणे तुम्हाला मुद्दाम सांगेन की रियासतकार सरदेसाई यांच्या मराठीपेक्षा त्यांचं इंग्रजी फार उत्तम होतं आणि ते फार लुशीड होतं मराठीपेक्षा. आणि त्यातलं 30-40 पानाचं प्रकरण पानिपत मी नुकतंच वाचलेलं होतं आणि मला तिथंच तो असा नजीब खान पण टोचत होता तेवढ्यामध्ये. आणि माझ्या असं लक्षात आलं की एकूण मराठी माणूस आणि मराठी व्यवहार, मराठी माणसाचे गुण असतील, दुर्गुण असतील, यश अपयश असेल, याचा हा सुंदर आरसा आहे आणि तो विषय मी निवडला. पण माझ्या सुदैवानं एक झालेलं होतं की मी काही पर्वत जरी चढलो नसलो तरी मला शिखर दिसलं होतं की शिखर खूप उंच आहे या विषयाचं. आणि मग शिखर जर सर करायचं तर मग कुठल्या पद्धतीनं कसं जायचं यासाठी खूप धडपड करायला पाहिजे. ती मी धडपड केली आणि कुठलीही घाई गर्दी न करता सलग जवळजवळ 3-4 वर्षे अभ्यास करून 6व्या वर्षी मी ती कादंबरी लिहिली. आणि त्या कादंबरी पहिल्यांदा लिहायचा प्रयत्न केला, ती 60 पानं मी लिहिली. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की मला जे काही सांगायचं आहे ते अजून नीटपणे उतरत नाही. मी ते बाजूला फेकून दिलं. पुन्हा 7-8 महिने अभ्यास केला आणि नंतर जी कादंबरी, जो ड्राफ्ट लिहिला तो अथपासून इथपर्यंत माझगावकरांनी जसाच्या तसा छापला. त्याचा एक वेगळा इतिहास आहे. म्हणजे जयवंत दळवींनी गमतीने म्हटलं होतं की पानिपतवर काय 1,00,000-1.25 लाख बांगडी फुटली आणि त्यामुळे मराठ्यांचं नुकसान झालं असलं तरी पानिपतमुळे पाटलीणबाईंच्या हातात सोन्याच्या पाटल्या चढल्या, असं जयवंत दळवींनी मिस्किल त्यांच्या ठणठणपाळी शैलीत म्हटलं होतं. तो इतिहास वेगळा आहे. पण त्या कादंबरीचा दुसरा एक भाग, हो, पाटलीणबाईंनी म्हटलं असेल सोन्याच्या बाबतीत वगैरे, पण पुण्यातली चर्चा तुम्हाला माहिती नाही. पुणेकर जे खवचट होते ते म्हणायचे पानिपतावर मरणारे मेले आणि माझगावकर आणि पाटलांनी आपल्या आड्यावर सोन्याची कौलं घातली. तर या कादंबरीचा वेगळा एक भाग म्हणजे दर्जा आणि याच्याबद्दल उत्तमच होती, पण प्रकाशक आणि लेखक एकत्र आला आणि त्यांनी पूर्ण ताकद लावली. तर कशा पद्धतीने कादंबरी जनसामान्यांपर्यंत जाते. आणि आज आत्ता मला वाटतं त्याची 48वी आवृत्ती येते. म्हणजे आत्ताच्या घडीला आपण पुस्तकं किती खपतात याबद्दल चिंता करत असताना अशी काही पुस्तकं आहेत जी आपोआप 50 आवृत्त्यांपर्यंत जातात. तर मधु मंगेश कर्णिकाने मला वाटतं याचा उल्लेख केला होता की प्रकाशकांनी लावलेली ताकद आणि लेखकाची ताकद याचा एकत्रित परिणाम म्हणून पानिपत हे खूप मोठं एक काव्य झालं किंवा एक मोठा कादंबरी झाली. त्यानिमित्ताने मला असं विचारायचं आहे की ऐतिहासिक कादंबरी लिहिताना अनेकदा असं म्हणतात, म्हणजे जे मोठे लिहिणारे आहेत त्यांना, की काही न घडलेल्या गोष्टी पण ऐकू येतात लेखकाला आणि मग ते प्रसंग त्याला खुलवावे लागतात. म्हणजे लेखकाला वाटतं की हा प्रसंग असा झाला असेल, जरी इतिहासाच्या पुस्तकात तो नसला तरी. म्हणजे रणांगणमध्ये तुम्ही पुढे नाटक जे आपण बोलणार आहोत ज्याच्याबद्दल, त्याच्यात तुम्ही जे भाऊसाहेबांची वाक्य घातली आहेत, तर अशा पद्धतीचं पानिपतबद्दल न वाचलेलं पण तुमच्या प्रतिभेतनं तुम्हाला काही ऐकू आलं का की हे लिहायला पाहिजे? मी तुम्हाला खरं सांगू का, मुळात मराठ्यांचा इतिहास हा लार्जर दॅन लाईफ आहे, असा भव्य आहे.
म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही. आपण सहज म्हणतो 10,000 घोडी होती, 10,000 घोड्यावरून गेलो, पण प्रत्यक्ष लोक किती असायचे? 10,000 घोडी उत्तम असली तर त्याला 10,000 हशम, म्हणजे सरदार घोड्यावरनं खाली उतरायचा, मोठा सैनिक घोड्यावरनं खाली उतरायचा. मग त्या घोड्याचा चंदी चारा, त्याला आंघोळ घालणं, त्याची पूर्ण काळजी घेणं, याच्यासाठी एक माणूस लागायचा. समजा अल्पबचत केली तरी 10,000 ज्या वेळेला सैनिक असायचे त्यावेळेला 7,000 हशम असायचे. आणि आतासारखं नळाला पाणी नव्हतं त्यावेळेला कुठे, त्यामुळे त्या 10,000 घोड्यांना पाणी किती लागत असेल याचा आपण हिशोब मांडत नाही. आणि त्यामुळे 10,000 घोड्यांच्या अगेन्स्ट कमीत कमी 600 ते 700 भिस्ती असायचे. भिस्ती म्हणजे ही रेड्याच्या कातडीची पकाळ डोक्यावर घेऊन, पाठीवर घेऊन किंवा रेड्याच्या पाठीवरून ते येतात. तर हे फार भव्य होतं. पण दुर्दैवानं काय होतं की मराठी नाटकामध्ये बसवा बसवा, कमीत बसवा, कमीत बसवा. त्यामुळे एक शिवाजी महाराज दिसले की बाजूला दोन मावळे उभे राहतात. आणि मग प्रोड्युसर म्हणतो की अहो 12 पात्र मोठं नाटक होतंय, 5 पात्रामध्ये आणा. मग तिथला मॅनेजर सांगतो की याच्यामध्ये महाराजांचा मोठा डायलॉग आहे ना, 2 मावळे उभे आहेत ना, महाराजांचा अर्ध्यावर डायलॉग आला की मावळा सटकन सटकतो आणि पुढच्या सीनमध्ये औरंगजेब बनून येतो. हे सगळं आपलं एवढ्या कमी पातळीवर बघतो आपण. आणि त्यामुळं मला असं वाटतं की मराठ्यांचा इतिहास खोलवर जर आपण पाहिला, खोलवर जर अभ्यास केला तर कल्पनेतही पण घुसायला नको एवढं प्रचंड आहे, विराट आहे. आणि ते आपण पाहिलं पाहिजे. आणि नेमकं मला हे दिसत होतं. मी पानिपतवर कादंबरी लिहिण्यापूर्वी मराठीतल्या काही कादंबऱ्या वाचायचा प्रयत्न केला. एक चांगली कादंबरी होती बाजीराव साहेबांच्यावरची. पण माझ्या असं लक्षात आलं की त्या लेखकानं कौशल्यानं किंवा असायला हवं, घरगुती लोकांना पण आवडायला हवं म्हणून प्रत्येक प्रकरणागणिक पेशव्यांच्या घरातल्या स्त्रिया काय काय बोलत बसतात आणि बाजीराव त्यांच्याशी किती गप्पा मारतात. मी म्हटलं एवढ्या जर बाजीरावने गप्पा इतकी पानं मारल्या तर ते लढाई कधी करणार. आणि त्यामुळं ही पानिपतच्या निमित्तानं खरीखुरी मला कादंबरी रणांगणावर न्यायची होती आणि ती लिहिण्यात मी यशस्वी झालो. फार अडचणी होत्या त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्या आधी दुर्दैवी रंगू किंवा पानिपतची मोहीम वगैरे पानिपतावरच्या काही चांगल्या कादंबऱ्या आहेत. पण त्या अख्ख्या कादंबरीमध्ये नजीब खान हे नाव सुद्धा नाही. म्हणजे मराठ्यांचा खरा शत्रू कोण होता, दुश्मन कोण होता, तर नजीब खान होता. आणि त्यावेळेला ईमेल नव्हते, काही नव्हते, आपल्याला काही PDF मिळत शकत नव्हता. त्यामुळं नजीबाची जी 2 उर्दू आणि पारशीमधली चरित्र इथं उपलब्ध नव्हती, ती लंडनच्या लायब्ररीतून मागवून दुसऱ्याकडून भाषांतर करून ती मला घ्यावी लागली. म्हणजे बरंचसं कष्ट खऱ्यार्थी उचलावं लागलं. ते तर तुमची खासियत आहे. म्हणजे एवढं मेहनत घेणारा, अशा पद्धतीचा बैठक मारणारा लेखक असा अलीकडच्या काळात तर पाहण्यात नाही. आणि ते तुम्ही सातत्याने करताय. मी पुढच्या तुमच्या टप्प्याकडे येतो, महानायकची, म्हणजे त्याच्यानंतर गाजलेली. त्याच्यात मला असा एक प्रश्न पडतो की चरित्र लेखनावर, म्हणजे चरित्रात्मक कादंबरी करायची असेल तर त्याच्यात नवनिर्माण करायला संधी किती असते. म्हणजे इथेही पुन्हा तोच प्रश्न येतो की आपण कल्पनेचा वारू कुठे न्यायचा. आणि कारण सुभाषबाबूंचं सगळं चरित्र समोर होतंच, तर हे तुम्ही त्याला कादंबरीमय रूप देताना तुम्हाला काय कष्ट पडले. म्हणजे फॅक्ट्स गोळा करणं वेगळं, तुम्ही प्रचंड फिरलात. तेव्हा मीच तुमची मुलाखत घेतली होती आणि त्याच्यावर खूप तुम्ही मला 15 वह्या दाखवल्या होत्या, नोट्स काढलेल्या ठाण्याच्या तुमच्या ब्लॉगमध्ये. हां, तर त्याच्यात ह्या फॅक्ट्स एवढ्या जमा झाल्यावर त्याला कादंबरीचं रूप देताना तुम्हाला काय कष्ट पडले किंवा कशा पद्धतीने मांडणी केली. महानायकला पुन्हा वेगळी गंमत होती. गंमत म्हणजे अशा अर्थी की सुभाषबाबू घरातून कसे बाहेर पडले, काबूलपर्यंत कसे गेले, याच्यावर 50-60 पुस्तकं होती. पण प्रत्यक्ष युद्धामध्ये त्यांचा रोल काय होता, जपाननं त्यांना किती मदत केली, किती म्हणजे साधारणतः किती फौज होती जपानी त्यांच्याबरोबर. तर 3 डिव्हिजन होती. एक डिव्हिजन म्हणजे 20,000ची, 60,000ची फौज होती. ती कुठून कुठे आली, ती सिंगापूरहून जवळजवळ 2400 किलोमीटर चालून ती इंपाळ कोहिमामध्ये आली.
तिथे पराभव का झाला, तर याच्यामध्ये अनेक असे डॉट होते, गाळलेल्या जागा होत्या आणि त्या भरणं आवश्यक होतं. तर त्या दृष्टिकोनातून मलायापासून ब्रह्मदेशातून मी ते इम्फाळ कोहिमापर्यंतचा प्रवास केलेला आहे आणि तो प्रवास एवढ्या बारकाईनं केला म्हणून तर ती जी युद्धाची प्रकरणं आहेत, मुतागुची किंवा सातो किंवा जपानी कमांड आणि हिंदुस्थानी आझाद हिंद फौज यांच्यातले वादविवाद, एकत्रित लढाया, हे सगळं त्याच्यामध्ये मी मांडू शकलो. मला वाटतं तो जर बारकाईने अभ्यास केला नसता तर मला काही फार मांडता आलं नसतं. आता ऑन द कॉन्ट्ररी सुभाष, नेहरू आणि जवाहर यांच्याबद्दल एवढं प्रचंड साहित्य होतं की गांधीजींचं 100 खंडी ते सरकारी 5-5, 7-7 पानाचे ठोकळे, त्याच्यानंतर तेंडुलकरांचे जवळजवळ 9 की 11 भाग, प्रचंड होतं. सुभाषबाबूंच्याबद्दल पण देशातल्या कामाबद्दल खूप मिळालेलं होतं, पण ते सगळ्यातून काढून नेमकं किती मांडायचं याच्यामध्ये हे थोडा प्रश्न होता. आणि असं झालेलं की मग सुभाष हिंदुस्तान के 2 लाल, सुभाष और जवाहरलाल अशी एक घोषणा होती आणि एका बाजूला सुभाष, दुसऱ्या बाजूला गांधी, या तिघांमधला संघर्ष कसा टिपायचा, नेमकं काय लिहायचं. आणि मग काहीतरी डिव्हाइस पाहिजे होते लेखक म्हणून, ललित लेखक म्हणून असं मला वाटायचं. आणि मग गांधीजींच्या चरित्रात मला सापडलं की गांधीजी लहानपणी त्यांचे वडील त्यांना सर्कस बघायला घेऊन जायचे आणि गांधीजींना सर्कस खूप आवडायची, ते पोरबंदरला बघायचे. माझं गांधीजींचं व्यक्तिमत्व आणि ह्या दोघांचं, आणि माझ्या असं लक्षात आलं की जे पुस्तक आहे ना, अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स नावाचं नेहरूंचंच पुस्तक आहे आणि त्याच्यातच त्यांनी पत्र दिलेली आहेत आणि त्या पत्रामध्ये मोतीलाल नेहरूंचं एक पत्र आहे की मोतीलाल नेहरूंनी गांधीजींना लिहिलंय की जवाहर वेडा आहे आणि त्या सुभाष बाबूच्या भडक डोक्याच्या मित्राच्या नादाला लागलेला आहे आणि त्यांना लवकर काँग्रेस अध्यक्ष बनवा, असं मोतीलाल नेहरूंचं पत्र आहे आणि नेहरूंनी स्वतः ते छापलेलं आहे. तर या तिघातला संघर्ष कसा दाखवावा की नेहरूंच्या गांधीजींच्या पुढे आव्हान आहे की याला निवडू की त्याला निवडू. आणि मग मी लिहिलं की त्या फक्त तेवढ्याच माहितीच्या, सर्कस आवडायची एवढ्याच माहितीचा आधार घेतला आणि त्याच्यामध्ये लिहिलं की हे सगळं हे दोघेजण डोक्यावर बसले असताना गांधीजींना आपलं बालपण आठवलं, पोरबंदरमध्ये पाहिलेली सर्कस आठवली. एका सर्कसीमध्ये एक डिक्टेटर होता, म्हणजे त्याला काय म्हणतात, रिंग मास्टर होता आणि त्या रिंग मास्टरच्या चापकावर सगळी सर्कस अशी थरथर कापायची. पण पुढे काय झालं की मालकाने सिंहाचे 2 छावे आणले आणि ते 2 छावे इतके उग्र होते की ते दोघं एकत्र नाचायला लागले की रिंग मास्टरला सुद्धा ऐकायचे नाही, ते खूप ओरडायचे, दंगा करायचे. आणि त्या दोघांनी दंगा केल्यामुळे सर्कस इथली शिस्त बिघडायला लागली. इतर जनावरं सुद्धा रिंग मास्टरना दाद देईनात आणि रिंग मास्टरची झोप उडाली की रिंग मास्टरला वाटलं की माझ्या बरं हुकूम, माझ्या नियमा बरं हुकूम, माझी सर्कस मला चालवायला पाहिजे. आणि मग त्याने एक निर्णय घेतला. एके दिवशी सर्कशीच्या जनावरांचे ते गाडे घेतलेल्या मोटारी जंगलातून चाललेल्या होत्या. एका मोटारीमध्ये मागच्या बाजूला सिंहाचे 2 छावे होते. रिंग मास्टरने मोटार थांबवली, तो खाली उतरला, हळूच त्याने पाठीमागचे दार उघडले आणि दार उघडे दिसले म्हणून एक सिंह बाहेर पडला छावा. लगेच त्या रिंग मास्टरने ती खटकी लावली दाराची आणि एकच सिंह राहिला आणि एकच सिंहाचा छावा राहिल्यामुळं तो काही आवाज देईनासा झाला. सर्कस शांत झाली. गांधीजींनी कलकत्ता अधिवेशनामध्ये जाणीवपूर्वक सुभाषबाबूंना बाहेर काढलं आणि अखिल भारतीय काँग्रेस नावाची सर्कस त्या रिंग मास्टरच्या हातामध्ये त्यांना हवी तशी वापरता आली. आता हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण जे सांगतं त्याच्या अगेन्स्ट जरी 60-70 पानं सांगितली तरी ते मांडता येणार नाही. त्यामुळं खूप बारकाईनं विचार करावा लागतो. निवड इतिहास वाचून ही गोष्ट थांबत नाही, तो इतिहास डोक्यात मुरवावा लागतो आणि लोणचं जसं मुरतं तसं हळूहळू तो मुरत जातो आणि मग एके दिवशी त्याला चांगला सुगंध येतो.
पण मग तुमची प्रक्रिया कशी असते? म्हणजे मध्ये मी भैरप्पांचं ऐकत होतो मुलाखत, तर भैरप्पा नेहमी कादंबरी लिहिल्यानंतर ते 6 महिने ते बाळ बाजूला ठेवून देत आणि 6 महिन्यानंतर ते पुन्हा त्या कादंबरीवर काम करायला लागत आणि त्याच्यानंतर मित्रांशी चर्चा करून वगैरे अधिक त्याच्यात सुधारणा करत. परदेशातील लोकांचं आपण वाचतो ते खूप, म्हणजे हेमिंग्वेने ओल्ड मॅन अँड द सी 12 वेळा लिहिली असं त्याची डॉक्युमेंट ही पण आहेत. वॉर अँड पीस 3-4दा लिहिली गेली. तर तुमची प्रक्रिया काय असते? म्हणजे एवढं तुम्ही निरीक्षण करून सगळं हे मांडता, लिहिता, पहाटे 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तुमचा रोजचा दिनक्रमात असतो. मला असं वाटतं की मी नवीन लेखकांना सुद्धा मी सांगेन की आपण आपल्या लेखनावर खुश व्हायचं नाही, पहिली गोष्ट. आणि तोंड पूजक मित्र बरोबर ठेवायचे नाहीत. म्हणजे आपण लिहायच्या आधीच तो मित्र सांगतो, वा क्या बात आहे, क्या लिखा है यार तूने, असं नसतं. तर तुमचे कान पकडणारे आणि तुम्ही इथे चुकला आहात, सावकाशीनं लिहा, पुन्हा नव्यानं लिहा, असे सांगणारे मित्र बरोबर ठेवायचे असतात. आणि मी पहिल्यांदा एक गंमत तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा जाहीरपणे सांगतो. दिलीपराव इथं आहेत. मेहता पब्लिशिंगचे अनिल मेहता यांनी 10 लाखाची ऑफर दिलेली होती. ती संपूर्ण देशभर गाजली. मी मोठी मुलाखत घेतलेली होती. हे सगळं ठीक आहे. मी त्यांना सांगितलं की मी राजहंसलाच दिलेली आहे आणि राजहंसला ते बाळ वाचायला दिलं. आणि माझ्या असं लक्षात आलं की दिलीप माजगावकर आणि त्यांचे संपादक सगळे खूप नाराज दिसत आहेत मला. याचं कारण असं की कादंबरी पूर्णतः फसलेली होती. म्हणजे ती बाबा छापावी अशा दर्जाची काही झाली नव्हती. मी उत्साहात लिहिलेली होती, डिक्टेशन दिलेलं होतं मनापासून, म्हणजे प्रचंड अभ्यास केला होता, पण त्या मानानं कागदावर उतरलेलं नव्हतं. तुम्ही अभ्यास करणं हा एक भाग असतो आणि प्रत्यक्ष कागदावर उतरणं एक भाग असतो. आणि ते खूप नाराज झाले. आणि मग माझ्या ते लक्षात आलं. मी म्हणालो तुम्ही मला एक वैशाली हॉटेलमध्ये बोलणं झालं होतं. आणि मी त्यांना म्हणालो तुम्ही मला 5-6 महिने द्या. आणि मी लगेच मान्य केलं, तर लिहून गेलो आणि पुन्हा मी नव्यानं ती सगळी कादंबरी लिहिली जी आत्ताचा तर्जुमा आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही शेवटच्या क्षणी सुद्धा पुनर्विचार केला पाहिजे. आणि शेवटी हे प्रक्रिया आहे. म्हणजे न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये स्क्रीन प्लेचा जो धडा शिकवला जातो त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रायटिंग इज नॉट रिअल रायटिंग बट रिरायटिंग इज रिअल रायटिंग. लेखन हे खरं लेखन नव्हे, पुनर्लेखन हेच उत्तम लेखन असतं. आणि त्यामुळं जेवढा मग तो तर्जुमा कागदावर होईल किंवा मेंदूत होईल. पानिपतचे सगळे तर्जुमे मेंदूत झालेले होते, कागदावर झालेले नव्हते. कारण अनेक वेळा ती घुसळण झालेली होती. त्या सगळ्या कॅरेक्टर घेऊनच मी एक प्रकारे जगत होतो. पुन्हा पुन्हा पानिपतच्या रणभूमीला भेट देत होतो, नदीच्या काठानं फिरत होतो. मला असं वाटतं की ज्या वेळेला आमच्या शिवाजी सावंत दादांनी मृत्युंजय लिहिली, त्यांचे सगळे मित्र कोल्हापूरचे आमचे हेच सांगतात की 7-8 वर्ष करणारी त्यांना अगदी झपाटलेलं होतं. हे झपाटले पण लेखकात जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत उत्तम कलाकृती होत नाही. पण तुमचं एक भाग्य आहे तसं, म्हणजे जसं देवाची देण आहे की तुम्हाला भाषेचं आणि लेखनाचं आहे, तसं सुरुवातीच्या काळात तुम्हाला काही चांगले संपादक मिळाले, म्हणजे सांगणारे. आनंद यादव होते, हातकणंगलेकरांनी तुमच्या पांगीरावर लिहिलं होतं, शंकर सारडांनी तर तुमचं पानिपतसाठी तुम्हाला खूप मदत केली. एक असं वाटतं अलीकडच्या ह्याच्यात, म्हणजे काही नवीन लेखकही म्हणतात की आता समीक्षक आणि संपादकांची ती जी एक पूर्वी त्यांचा जो एक तुम्हाला शिकवण असायची किंवा जे एक लेखकांना ते तयार करायचे, तसं आता राहिलेलं नाही. तर हे तुम्ही कुठे मिस करता का, किंवा असे संपादक चांगले असणं? मला असं वाटतं की ज्या वेगानं मराठी मासिकं संपली ते खूप वाईट झालं. नाहीतर मराठी मासिकाचे संपादक जे अनेक हंस असेल किंवा सत्यकथा असेल, असे अनेक किर्लोस्करची परंपरा आहे. ती 3 मासिकं, ही मासिकं संपल्यामुळे आता नव्या लेखकांना प्लॅटफॉर्म राहिलेलं नाही. आणि दिवाळी अंकामध्ये मग सर्वच दिवाळी अंक वाचले जातात असंही राहत नाही. पण दुर्दैवानं नव्या लेखकांसाठी ही खूप मोठी पंचायत आहे. पण त्यांनीच स्वतःच्या वाटा स्वतः शोधल्या पाहिजेत.
आणि निवड प्रशंसक मित्रांचा अनुनय न करता आपली राईट रॉंग दाखवणारे पाहिजेत. पण ऐतिहासिक कादंबरीत एक खरं आहे की मला अजिबात इथे ऐतिहासिक कादंबऱ्या लिहायच्या नव्हत्या. पानिपतावर कोणी उत्तम ग्रंथ लिहिला असता तर मी पानिपत कादंबरी लिहिली नसती. पण माझ्या असं लक्षात आलं की मराठीतले विशेषतः जे इतिहास संशोधक आहेत त्याच्यामध्ये दोन गट आहेत. एक जे आहेत ते एकदम अतिशय दर्जेदार संशोधक आहेत, त्यांनी अतिशय उत्तम संशोधन केलेलं आहे, पण ते मांडण्याचं लालित्य त्यांच्याकडं नाही. पण काही इतिहासकार असे एवढे ललित रम्य आहेत की त्यांचं इतिहास लेखन सुद्धा कादंबऱ्या वाटतं. तर याचा दोन्हीचा कुठेतरी मध्ये मिलाप घालायला पाहिजे. आणि इवन याच्यावर सुद्धा महानायक सारख्या विषयावर कुणी उत्तम कादंबरी लिहिली असती तर मी त्या विषयाला हात घातला नसता. तुम्ही म्हणजे पुन्हा महानायक नंतर तुम्ही एका ठिकाणी म्हटलं की 3 ते 4 वर्ष तुम्ही विश्रांती घेतली आणि तो केवळ काळ तुम्ही वाचनासाठी घालवलात. अनेक वेगवेगळी आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अन्य भाषातलं वाचलं तुम्ही. काय गवसलं तेव्हा, कुठल्या लेखकांचा प्रभाव वाटला आणि पुढच्या तुमच्या लेखनामध्ये ते किती रिफ्लेक्ट झालं? मला असं वाटतं की मराठीमध्ये हना आपटे हे एक मोठ्या तोडीचे कादंबरीकार होते. त्यानंतर स्त्री समजून घ्यायची झाली तर मराठीतले 2 मोठे लेखक मला खूप महान वाटतात. एक अरविंद गोखले यांच्या लघुकथेमध्ये दिसणारी स्त्री आहे आणि लोकांना पटणार नाही की अण्णाभाऊ साठ्यांच्या ज्या स्त्री कथा आहेत त्या खूपच तोलामोलाच्या आहेत. पण अण्णाभाऊंचे फक्त कुऱ्हाडी आणि दरोडे आणि डाकू, वारणेचा वाघ वगैरे ह्या अशा पद्धतीनं आपण त्यांच्याकडं पाहिलं. पण अण्णाभाऊंनी ज्या 160 कथा लिहिल्या, साधारणतः 160 ते 65 आहेत, किती तुमच्या दृष्टीने 170च्या दरम्यान आहेत. तर त्यातल्या जवळजवळ 65 ते 67 ह्या कथा अतिशय उत्तम आणि राष्ट्रीय दर्जाच्या लघुकथा आहेत. त्याच्यामध्ये महानगरातल्या स्त्रिया आहेत, त्याच्यामध्ये ग्रामीण खेड्यापाड्यातल्या स्त्रिया आहेत, त्याच्यामध्ये सरंजामी घरातल्या स्त्रिया आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी म्हणजे झोपडपट्टीतल्या ST स्टँडवर दिवस काढणाऱ्या अशा वेगवेगळा तो मोठा फलक आहे. आपण अण्णाभाऊंवर बोलणारच आहोत म्हणजे कारण ते तुम्ही वेगळंच हे केलंय. पण या काळात तुम्ही जे वाचन केलं मी नंतर जे वाचन केलं ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीला मी आचार्य यात्रे खूप वाचले, त्यांची नाटकं मला जवळजवळ पाठ होती, हना आपट्यांच्या कादंबऱ्या आणि विशेषतः अण्णाभाऊंची आपलं हे फकीरा आणि माकडीचा माळणी मला प्रभावित केलं. आणि एखाद्या कथेचा मोठा पट कसा असतो हे इयत्ता 5वीमध्ये माझ्या लक्षात आलं. मी 5वीला असताना मुंबईवरून एका गिरणी कामगारांनी वीर धवल नावाची कादंबरी नाथ माधव यांची आणलेली होती आणि ती जवळजवळ 500-600 पानाची कादंबरी झपाटून मी 2-3 रात्रीत ती वाचून काढली. रात्रंदिवस मी वेड्यासारखा वाचत होतो आणि पहिल्यांदा मला त्याची प्रचिती आली की एखादा बडापट म्हणजे काय असतो. मोठी स्टोरी, त्याच्यातल्या कथानक, त्याच्यातली उपकथानक, असं एक न कळत जे म्हणजे काय त्यावेळेला ते कळण्याचं वय नव्हतं, पण न कळत ती बीजं अशी डोक्यात पडत गेली. आणि पुढे 8व्या येत असताना मी सराई नावाची कादंबरी वाचली, रवा दिघ्यांची. आई आहे शेतात वाचली. आणि ह्या कादंबऱ्या दिघ्यांच्या ज्या विशेषता आहेत त्या रशियन कादंबऱ्यांसारख्या विराट विश्व कवेमध्ये घेणाऱ्या आहेत. खरं म्हटलं तर हा महाराष्ट्राचा मोठा लेखक, पण गंगाधर गाडगिळांसारख्या किंवा श्रीगम आजगावकरांनी त्यांच्यावर एक लेख लिहिलेला आहे, गंगाधर गाडगिळांनी एक लिहिलेला आहे आणि आनंद यादवनी आणि दळवीने एक उत्तम मुलाखत घेतलेली आहे. त्या मानानं ह्या महान साहित्यिकाचा महाराष्ट्राच्या अभ्यास लोकांनी केलेला नाही. पण गंमत तुम्हाला सांगेन की त्यांची आई आहे शेतात ही कादंबरी 65च्याच दरम्यान कुणीतरी माँ खेतों में बसती थी या नावाने हिंदीमध्ये केलेली आहे. आणि मला बिहार आणि उत्तर प्रदेशात अनेक नवे लेखक भेटले हिंदीमधले आणि मोठे लेखक सुद्धा की त्यांनी सांगितलं माँ खेतों में बसती थी
ही उपन्यास वाचून आम्ही लेखक झालो. म्हणजे त्यांचा एक मला माझ्या ॲज अ कादंबरीकार म्हणून म्हणाल तर त्यांच्या लेखनाचा मोठा प्रभाव झाला. त्याच्यानंतर वज्राघात सारखी कादंबरी, ती पण एक उत्तम कादंबरी आहे मराठीमधली. ऐतिहासिक कादंबरी जर बघितली मराठीतली उत्तम कुठली म्हणाल तर हना आपट्यांची वज्राघात ही कादंबरी आहे. त्यानंतर मग नंतरच्या वाचनामध्ये मी दोस्तायवास्की संपूर्ण वाचून काढला, टॉलस्टॉय वाचून काढला, थॉमस हार्डी वाचून काढला, जॉन स्टाईनबेक वाचून काढला या लोकांनी. आणि मग लोक जीवनामध्ये तुम्हाला काही लोक भेटावी लागतात. मी इंग्रजी वाङ्मयाचा विद्यार्थी डॉक्टर शांतीनाथ देसाई या नावाचे आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट होते. पुढे ते शिमोगा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू झाले. हे कन्नडमधले एक उत्तम कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. तर त्यांची लेक्चर्स ऐकताना किंवा त्यांच्याशी त्यांच्या घरी जाऊन खाजगी चर्चा करताना नाटक आणि कादंबरी याबद्दल मला खूप वेगवेगळं ऐकायला मिळालं. नंतर मग सुरुवातीच्या माझ्या कथावरनी काम केलं आनंदी यादवांच्याकडेच मी विचार भारतीसाठी एक छोटी कथा लिहिली होती. त्या कथेचं रूपांतर पुन्हा पांगिरा कादंबरीमध्ये झालं आणि पुढे मग मी लिहित गेलो. शेतात वरच आपण आहोत म्हणजे त्या याने विचारतो की झाडाझडती पांगिरा किंवा ही आधीची आंबी या लेखनाबद्दल हातकणंगलेकर तेव्हा असं म्हणाले होते की तल्लक चोचीत पकडलेलं वास्तव, असं पांगिराचं वर्णन हातकणंगलेकरांनी केलेलं आहे. आणि तेव्हाचे मान्यवर समीक्षक आणखी एक तुमच्या लेखनशैलीबद्दल ते म्हणाले होते की लोकसाहित्यात जन्मलेली आणि रमलेली शैली, असं हातकणंगलेकरांनी तुम्हाला हे केलं होतं. तर एका बाजूला तुम्ही झाडाझडती पांगिरा या पद्धतीचं म्हणजे ज्यांच्यावर शोषण झालं ज्यांचं, हे तुम्ही शेतावर म्हणजे आई शेतात होती म्हणतात त्या पद्धतीची सगळी कॅरेक्टर होती. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही नंतर नागकेशरसारखी एकदम काय म्हणतात ब्लॅक संपूर्ण काळं चित्र रंगवणारी अशी एक कादंबरी लिहिलीत, एकच ग्रामीण याच्यावर. किंबहुना नागकेशरवर तुमच्या असा हल्ला झाला की दाक्षिणात्य सिनेमासारखी ही कादंबरी लिहिलेली आहे, म्हणजे मुद्दाम चमचमीत वगैरे केलेली आहे. पण अलीकडे बीडमध्ये वगैरे ज्या घटना घडल्या त्या बघता यांच्या नागकेशरमधली वर्णनं आपण आज वाचली तर बीडमधली वर्णनं ही सुद्धा आपल्याला फार म्हणजे फारच सोपी वाटतील अशा पद्धतीची ती कादंबरी आहे. तर ही दोन चित्र ग्रामीण भागाची ही पहिल्यापासून तुमच्या मनात रुजलेली होती का ठरवून तुम्ही अशी मांडली? पानिपतच्या काळातच माजगावकरांच्याकडेच मला पणशीकरांची ओळख झाली आणि पणशीकरांना एक नाटक माझ्याकडून लिहून हवं होतं. त्यामुळे मी एक सत्ताचक्र नावाचं नाटक लिहिलं होतं. त्याचं 2 अंक झालेले, 3रा अंक लिहायचा मी नेहमी कंटाळा केला आणि ते नाटक राहून गेलं. तर त्या नागकेशरचा बेस ते एक सत्ताचक्र एक नाटक आहे. आणि गावोगावामध्ये एवढं खेड्यापाड्यामध्ये एवढे अत्याचार आहेत, एवढे अन्याय आहेत की आपल्याला कल्पनाच येत नाही. आणि त्यामुळं आपल्याला मुळात नागकेशर जी आली ती कोरोनाच्या काळात आली, त्यामुळं लोकांचं तिकडं फारसं लक्ष गेलं नाही. पण आता एक राष्ट्रीय त्याच्यावर हिंदीमध्ये एक मोठी TV सिरियलची मोठी मालिका येते आहे नागकेशरवर. तर त्या विषयातली पात्र ही अनेक ठिकाणी मला भेटलेली आहेत. तसे शुगर फॅक्टरींचे मालक, त्यांचे सुना, त्यांची मुलं, त्यांचा आपसातला संघर्ष. म्हणजे मुळात एक शुगर बॅरन आणि सत्तेसाठी झुंजणाऱ्या त्यांच्या 2 सुना या दोघीतला विकोडीचा संघर्ष हा त्या कादंबरीचा विषय आहे. पण जे मध्यमवर्गीय वाचक आहेत, ज्यांनी फारसं काही बाहेर पाहिलेलं नाही आणि अलीकडं आपण मध्यमवर्गीयात आपण एवढे आता हलकं फुलकं जगायला लागलेलो आहोत की घरामध्ये स्वयंपाक करण्याऐवजी ते बस स्टेशनवरचं किंवा रेल्वे स्टेशनवरचं आणायचं, थोडंसं गरम करायचं आणि कसं पोट भागवायचं. म्हणजे आता मनापासून आपण जेवणही सोडून दिलेलं आहे. त्यामुळे बाहेर हे ग्रामीण भागात काय चाललंय काय नाही याची कल्पना येत नाही. बीडमध्ये झाल्यावर मात्र, बीडचं प्रकरण झाल्यावर मात्र सगळे काशीराम कोतवाल
हा पेशवाईमध्ये किती विराट असावा, किंवा घाशीराम कोतवालाचे वंशज संपलेले नाहीत, हे बीडच्या प्रकरणाने किंवा आजूबाजूच्या काही जिल्ह्यांनी दाखवलं. तर तो विषय आणि त्यातल्या कॅरेक्टर ह्या मला बहुतांशी भेटलेल्या आहेत. त्यातल्या स्त्रिया तशा भेटलेल्या आहेत. आमच्या काळामध्ये एक अतिशय सुंदर अभिनेत्रीवर ताण अशा एक मंत्रीणबाई होत्या आणि त्या कराडला आल्या आणि रात्रीचे 11 वाजले होते. त्या म्हणाले की आय नीड कोकोनट वॉटर. आता त्या काळात कराडला कुठलं कोकोनट वॉटर मिळते वगैरे. ते पियानी सांगितलं, हो बाईंचं ते कोकोनट वॉटरशिवाय काही चालत नाही, त्यांना प्यायला तर लागतंच, पण नारळाच्या पाण्यानं ते त्या चेहरा धुतात कारण तो चेहरा फ्रेश राहतो असं म्हणणं. मग आम्ही महसूल खात्यामध्ये रात्री 12 वाजता आमचे तलाठी कृष्णाकाठची नारळाची झाडं शोधत गेले. नारळावरनं मग ते नारळ काढले, मग त्यातले निम्मे तलाठी खाली पडून जखमी झाले आणि कसं बसं मग ते पाणी आणून दिलं. तर असे अनेक चित्र विचित्र लोक आम्हाला भेटलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि तेच मी त्याच्यात एक भयंकर वर्णन बॉयलरमध्ये टाकून मारला जातो एकाला, आपल्या प्रतिपक्षाला बॉयलरमध्ये टाकतात, त्याचं वर्णन केलं आहे आणि ते इतकं अंगावर शहारे आणणारं आहे. आणि तुम्ही प्रस्तावनेत म्हटलंय की हे मी पाहिलेलं आहे. हा, तर आता बॉयलरमध्ये एवढा मोठा बॉयलर असतो शुगर फॅक्टरीचा, त्याच्यामध्ये एखाद्याला माणसाला टाकलं तर काय राहतं, त्याची राख सुद्धा तुम्हाला ओळखू येणार नाही. आणि असे प्रकार झालेले आहेत. त्याच्यामध्ये तो जो आहे की एका उच्च घरातल्या सूनबाई ह्या याला निघाल्यात, शिर्डीला निघालेले आहेत. आणि शिर्डीला निघाल्यानंतर त्यांच्या समवेत त्यांच्या साखर कारखान्यांचे जे कोणी नव्या युवराज असतील नव्या पिढीतले, ते आपल्या पत्नीबरोबर जाणार असतात त्या शिर्डीला. परंतु ते रात्री एवढे पिले की ते सकाळी उठले नाहीत. तिकडे तर अभिषेक करायचा होता. त्यामुळं सूनबाई म्हणाल्या, एक मुसलमान घरामध्ये पोरगेल असं पिये होता, त्याला म्हणाले की चला तुम्ही आमच्याबरोबर. अम्बॅसिडरमध्ये तो बिचारा पिये पुढं बसला आणि त्या याला जाऊन आल्या शिर्डीला देवदेव करून वगैरे वगैरे. तर त्या पियेवर अकारण संशयी नजर त्या शुगर बॅरनची होती. आणि एक दिवस त्या गावच्या बाजारामध्ये लगेच 2-3 दिवसामध्येच त्या पेयेचा मुर्दा पडलेला दिसला. कोणी मर्डर केलाय वगैरे कोणी तक्रार केली नाही. त्याची जी बायको होती ती गाव सोडून पळून गेली. नंतर मी मिरजेला प्रांत होतो, मी त्याच दरम्यान नेमका त्या घरात गेलेलो होतो मित्राच्या बरोबर, मित्राचे नातेवाईक होते म्हणून. तर ती पळून गेलेली बाई 4-5 वर्षानंतर मला मिरजेला भेटायला आली. तर अशा घटना घडलेल्या आहेत. आणि ही घटना 25-30 वर्षापूर्वीची अनेक वर्ष माझ्या डोक्यात होती. अशी अनेक जिवंत पात्र आहेत. किंवा त्याच्यामध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी भारताच्या पंतप्रधानांचा दौरा त्या मतदारसंघात लागतो. मग ज्या सुनेच्या बाजूने लागणार तिची 30-35 हजार मतं वाढणार आणि दुसरीची कमी होणार, हे सहज शक्य होतं. आणि त्यामुळं दिल्लीपासून गल्लीपर्यंत पंतप्रधानांचा दौराच कसा कॅन्सल होईल याच्यावरच्या उठाबशा आणि सगळे प्रयत्न. म्हणजे ग्रामीण भागातलं वातावरण एवढं मोडकळीला आलेलं आहे निवडणुकांचं, हे सगळं म्हणजे खऱ्या अर्थी सगळी खरी पात्र आहेत. हा, ते पूर्णपणे वास्तव मांडलेलं आहे. म्हणजे आपण जसं माफिया राज, गॉडफादर वगैरे इंग्रजी सिनेमा बघतो तसंच हे आहे. पण तुमची दुसरी सुंदर कादंबरी म्हणजे मलाही आवडलेली ती म्हणजे ही चंद्रमुखी. ती तुम्ही असं म्हटलंय की मी इंग्रजीत आधी लिहिली. आणि नाही, मला असं विचारायचं आहे, जी शैली, ज्या पद्धतीचा हळुवारपणा किंवा एकूण मांडणी मराठीत आहे तशी इंग्रजीत जमली होती का? नाही, इंग्रजीमध्ये आहे, बऱ्यापैकी गेली ती, नाही असं नाही. पण इंग्रजीत जाण्यापेक्षा तिच्यावर एक उत्तम सिनेमा आला, गाणी खूप गाजली, मराठी वाचकांनाही ती आवडली. तिच्या मला वाटते 12-15 आवृत्त्याही निघालेल्या आहेत. पण तुम्हाला खरं सांगायचं तर ती माझ्या हातून फसलेली कादंबरी आहे. अच्छा. याचं कारण असं की मला गीत संगीताचं वेड आहे आणि त्या कादंबरीवरच्या बेसिक माझ्या नेहमीप्रमाणे मुख्य व्यक्तिरेखावर संशोधन किंवा नाट्य न धुंडाळता मी लावण्यांच्या चालीच शोधत बसलो आणि त्याच्यातच पुरेसा वेळ घालवला आणि पुरेशी मेहनत त्या शब्दावर केली नाही. खरं म्हटलं तर अन्यथा त्या विषयावरची
आणि त्यावेळेला माझगावकरांनी पण तेवढा विरोध केला नाही. थोडा केला असता तर बरं झालं असतं. पुढं काय होतं की तुमच्या प्रेमात पडणारी माणसं नेहमी तुमच्या प्रेमात पडता उपयोगाचं नाही. ते मग कारण जे सुरुवातीला सारडा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी माझा कान धरायचे ते सुद्धा माझे भक्त होऊन गेले आणि ते पण हो उत्तम उत्तम म्हणायला लागले. तर मला कोणीतरी माझा कान पिळला असता आणि तू लिहिलंयस त्याच्यापेक्षा लिहिण्याचं सामर्थ्य तुझ्यात जास्त आहे आणि ते अधिक वेगळ्या पद्धतीनं होऊ शकतं. असं जर झालं असतं तर कदाचित ती अजून कादंबरी उत्तम झाली असती. पण त्यासाठी तुम्ही वडिलांशी चर्चा केली असं म्हटलंय अनेकदा. हो. मग वडील याबाबत बोलायचे तुम्ही आता? हा, वडिलांना म्हणजे याची काय आहे की आपल्या डोक्यामध्ये पुन्हा दोन प्रकार असतात. ज्याला एक संगीत बारी म्हणतो ना, मध्ये काही मर्डर वगैरे झाले. ही संगीत बारी म्हणजे लोकांचे खिसे कापू गँग आणि परंपरागत तमाशा हा वेगळा तमाशा आहे ज्याच्यामध्ये राजा हरिश्चंद्रासारखे उत्तम वग आम्ही बघितलेले आहेत. विटाबाईच्या उत्तम लावण्या गाणी ऐकलेली आहेत. तो तमाशा आणि हा बाजारू तमाशा वेगळा आहे आणि त्यामुळे आमच्या वडिलांना वेड होतं ते उत्तम तमाशे बघायचे. तुमच्या घरी जेवण असायचं? हा, आमच्या घरी जेवण असायचं. तमाशाचा फड गावात आला की ते पाटलांच्या वाड्यातलं जेवण म्हणून आमच्याकडे जेवण असायचं. आमचे वडील म्हणायचे ना की आमच्या ज्योतिबाची जत्रा ही नर्तिकीच्या पायातल्या घुंगरांचा आवाज झाल्याशिवाय आमचा ज्योतिबा पावत नाही, अशी आमच्या गावामध्ये समजूत होती. ती अजूनही आहे. आणि पट्टे बापूराव यांची जी गाजलेली नर्तिका पवळा ही दिसायला अतिशय सुंदर आहे. त्यामुळे वडील आमचे सांगायचे की अरे तुमच्या आमच्यापेक्षा आपल्या गावचा देव भाग्यवान आहे. त्याच्या सुद्धा पुढे नाचून पवळी गेलेली आहे. म्हणजे देवाचं केवढं पाहिजे. पण तुम्ही हा सगळा लोककलांचा हा अनेक कादंबऱ्यातनं आणला आणि त्याच्यासाठी तुम्ही रिसर्च केलं. तुम्ही एका ठिकाणी उल्लेख केलाय की विठाबाईंबरोबर तुम्ही 3 दिवस मुलाखत घेतली, चर्चा करत होतात. आणि तुम्ही आता जर त्याचा डाऊनफॉल सांगितला तोही तुम्ही गाभुळलेल्या चंद्रबनात, त्याच्यात तुम्ही एक चांगलं वाक्य लिहिलंय की पूर्वी जत्रा होती आता बाजार झालाय. हो, बरोबर आहे. तर आणि तुम्ही इंटरेस्टिंग म्हणजे तेव्हाचे वग होते त्याच्यात राजीव गांधींच्या हत्येवर पण वग होता असं तुम्ही म्हणजे करंट अफेअर म्हणजे सामाजिक विषय सुद्धा चांगल्या आशय पकडायचे. ते सोनार बंगला, बांगलादेशच्या निर्मितीवर, राजीव गांधीच्या हत्येवर सुद्धा मराठी रंगभूमीवर नाटकं आली नाहीत पण तमाशात वग आले मोठे. चांगली परंपरा होती. पण त्या म्हणजे लोककलेला ज्या पद्धतीने तुम्ही स्थान दिलं तुमच्या कादंबऱ्यातनं, म्हणजे वेगळं असं हे नाही, तसा मराठीत बाकी कोणी प्रयोग केलेला दिसत नाही. म्हणजे त्यांनी कदाचित पाहिलंच नसेल, अनुभवलं नसेल, त्यामुळं नसेल. तुम्ही ओरिजिनल तमाशा पाहिले? हो, ओरिजिनल तमाशे पाहिले, हे पाहिले. आणि ते रागदारी वगैरे अत्यंत जबरदस्त असायचे. म्हणजे नदीच्या काठाला रात्री तमाशाचा फड उभा राहिला आणि गवळणी निघाल्या यमुनेला की ती पायपेटी, ती सुरावट अशी असायची की आणि चंद्र दुसऱ्या बाजूने उगवलेला असायचा. आम्हाला वाटायचं आम्ही खरोखर गोकुळातच गेलेलो आहे. हा फील त्या काळामध्ये यायचा. एक केशर नावाची विटाबाईची बहीण होती, त्यांचा आवाज लता मंगेशकर सारखाच होता आणि ते एवढ्या सुंदर गायच्या. खूप पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर एक संभाजी महाराजांची भूमिका करणारे एक नट होते गायकवाड. त्या गायकवाडांचा एवढा उत्तम अभिनय असायचा. काय होतं गायकवाडांचं नाव? माधवराव गायकवाड. म्हणजे माधवराव गायकवाड हा एवढा उत्तम नट होता की तमाशात दरवर्षी फड निघतात तर नारायणगावमध्ये यावर्षी माधवराव कुणाकडे काम करणार याच्यावर बोली लागायची. मी 50,000 देतो, मी 2 लाख देतो, असा पुकारा व्हायचा माधवराव गायकवाडवर. आणि माधवराव गायकवाड जो संभाजी सादर करायचे तो आम्ही कधी पाहिला नाही. एकदा इथे बालगंधर्वला माधवराव गायकवाड यांचा संभाजी पाहून डॉक्टर काशीनाथ घाणेकरनी त्यांचे पाय 5 मिनिटं सोडले नव्हते. डोळ्यात पाणी आलं होतं त्यांच्या. म्हणजे अभिनय, संगीत, उत्तम विनोद ह्या सर्व अंगाने त्यावेळेचा तमाशा रिच होता, श्रीमंत होता. दुर्दैवाने ते आता राहिलेलं नाही. तसं राहिलेलं नाही आणि तमाशाकडे एक वेगळ्या निगेटिव्ह नजरेनेच
पुढे पाहिलं गेलं. आता आपण तुमचं जे महत्त्वाचं अण्णाभाऊ साठेंवरचं लेखन, इथे तुम्ही सावधगिरी बाळगलीत आणि कादंबरी केलीत नाही. तुम्ही चरित्रलेखन, ललित काय म्हणू आपण त्याला, वेगळ्या पद्धतीचं चरित्रलेखन केलं आणि त्याच्यासाठी सुद्धा भरपूर मेहनत घेतली. तुम्ही एक चांगलं वर्णन केलं आहे त्यांचं की भारतातील महानगरी साहित्याचा उद्गाता. तर महानगरी साहित्य जे म्हटलेलं आहे त्याबद्दल म्हणजे ते अण्णाभाऊंना कसं लागू होतं ते सांगा. आणि दुसरं म्हणजे लोककलावर आपण येत होतो तर एका ठिकाणी तुम्ही म्हटलं आहे की हॅमलेटमध्ये शेक्सपियरने हे म्हटलं आहे पॅस्टोरल आर्ट असं तमाशाला म्हटलं आहे. तर ह्या दोन्हीबद्दल म्हणजे महानगरीय साहित्यातलं अण्णाभाऊंचं काम आणि तमाशाकडे या पद्धतीने पॅस्टोरल आर्ट म्हणून बघायची एक शेक्सपियरची दृष्टी, या दोन्हीबद्दल सांगा. नाही, पॅस्टोरल आर्ट बाबतीत मी एवढं सांगेन की महाराष्ट्रात जसा तमाशा आहे, गावोगावात जाऊन काम करणारे ग्रामीण नट आणि त्यांचे कथाविषय, तशी परंपरा आजसुद्धा ओरिसामध्ये आहे आणि तशी परंपरा आजसुद्धा आसाममध्ये आहे. त्याला तमाशा म्हणत नसतील, तिकडं वेगवेगळी नावं आहेत, यात्रा जात्रा अशी वगैरे नावं आहेत. पण तुम्हाला खरं सांगू का की जसे जागृत वाचक, जागृत सपोर्टर लेखकाला हवे असतात, तसा जागृत प्रकाशक सुद्धा हवा असतो. मला वाटतं समोर बसलेले आमचे दिलीप माजगावकर नसते तर कदाचित अण्णाभाऊ साठेंच्या वरचं माझं पुस्तक झालं नसतं. याचं कारण असं की मी एकदा अचानक शनिवारी ते नसतात आणि त्या दिवशी मी गेलो होतो आणि मी विनोद शिरसाटनं फोन लावला आणि त्यांनी नुकताच अण्णाभाऊ साठे विशेषांक काढलेला होता आणि मी विनोदला सांगत होतो की अरे विनोद काय हे लेख ते लेख याच्यात अपूर्ण आहे, अण्णाभाऊंच्याबद्दल हे यायला पाहिजे होतं, ते यायला पाहिजे होतं. जवळजवळ 10-12 मिनटं मी बोलत होतो शिरसाटांशी माजगावकरांच्या समोर बोलत होतो. फोन ठेवला, माजगावकर म्हणाले काय करणार आहात तुम्ही याचं सगळं. मी म्हटलं अण्णाभाऊंच्या बद्दल काय नीट आलेलं नाही आणि कोणीतरी बऱ्यापैकी लिहिणं गरजेचं आहे, त्यामुळे एखादा विस्तृत लेख मला लिहायचा आहे साधनासाठी. ते म्हणाले बसा, ते लेख वगैरे सोडून द्या, तुम्ही या विषयावर मला एक पुस्तक द्या. आणि मग मला मोठं आश्चर्य वाटलं, धक्का बसला. याचं कारण असं का कुणास ठाऊक, अण्णाभाऊंच्या खऱ्या साहित्याला कुणी हात घातलेला नाही, विशेषतः मोठ्या प्रकाशकांनी घातलेला नाही. मोठ्या प्रकाशकांनी घालून सुद्धा समीक्षकांनी त्यांची पुस्तकं हातात धरली नाहीत. आता माकडीचा माळ नावाची ही कादंबरी तुम्ही कोणीही वाचा, ती 1962 साली केशवराव कोटावळ यांनी मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे प्रकाशित केली होती, तरी तिची नोंद मराठी साहित्यिकांनी घेतली नाही. पण आज सुद्धा भटक्या आणि विमुक्तांचं एवढं ललितरम्य आणि दाहक असं जीवन दाखवणारी भारतातली सर्वात आधी लिहिली गेलेली ती कादंबरी आहे, ती म्हणजे माकडीचा माळ. आणि तशीच त्यांची अतिशय उजवी अशी, तुम्ही चीनमध्ये कुठली वाचून दाखवलीत? मी एक चीनमध्ये स्मशानातलं सोनं ही त्यांची कथा सांगितली होती. तर हे पाहिल्यावर मला धक्का बसला की अरे, राजहंस प्रकाशन एक प्रतिष्ठा आहे असं मध्यमवर्गीयांच्या किंवा ऐकून पुण्यामधलं एक उच्चभ्रू प्रकाशन आहे आणि या प्रकाशनाचे सर्वेसर्वा मला या गावकुसा बाहेरच्या एवढ्या चांगल्या लेखकाबद्दल लिहायला सांगतायत. माझ्या हातात एक उत्तम कादंबरीचं लेखन होतं, ते मी बाजूला ठेवलं आणि मग त्या विषयाला हात घातला आणि त्यांनी ते प्रकाशित केलं. सुरुवातीला फारसं गांभीर्याने कुणी वाचलं नाही, पण आता बहुतांशी सर्व अभ्यासकांनी ती चरित्र वाचलेलं आहे आणि तिथे हाच प्रश्न होता. पुस्तकातनं म्हणजे मला सुद्धा वेगळ्या गोष्टी समजल्या, कोणाला किती माहिती आहे कल्पना नाही, पण अण्णाभाऊ साठेंना होमी भाभानी बोलवून घेतलं होतं आणि इप्टाच्या फाउंडिंग मेंबर मध्ये ते होते, त्याच्यात अण्णाभाऊ होते. अण्णाभाऊंच्या म्हणण्याला वजन होतं, म्हणजे वरती सगळे देशात त्यांना मानलं जायचं. हे सगळं विश्वासरावांनी त्यांच्या कादंबरीत आपले चरित्रात तुम्ही आणलेलं आहे. पण तुम्ही एक म्हटलंय की ज्या मुंबईसह महाराष्ट्रासाठी अण्णाभाऊंनी घाम गाळला, रक्त हुकलं अक्षरशः म्हणावं असं, प्रचंड मेहनत घेतली वेगवेगळ्या लेखनातनं, काव्यातनं. पण
त्याची दखल नव्या सरकारने घेतलेली आहे, म्हणजे तेव्हाच्या सरकारने घेतली नाही. ते म्हणजे शिवाजी पार्कचं तुम्ही वर्णनही दिलं आहे की एका बाजूला यशवंतरावांनी हा आणला होता महाराष्ट्राचा कलश, मंगल कलश, पण अण्णाभाऊ वगैरे मंडळी मात्र बाहेरच, म्हणजे विंगे बाहेरच होती. तर हे का झालं तेव्हा असं? म्हणजे अण्णाभाऊंना तेव्हा इतक्या प्रतिभेचा माणूस असून दुर्दैवानं काय झालेलं की संयुक्त महाराष्ट्रासाठी जे खऱ्या अर्थी लढले, नेहरूंच्या विरोधात, सखा पाटलांच्या विरोधात, मराठी भाषकांना त्यांचं राज्य मिळालं पाहिजे, मराठी भाषा सन्मानित झाली पाहिजे, 106 हुतात्मे ठार झाले. मी तर नेहमी म्हणतो की महाराष्ट्राच्या मंत्रालयाकडे जाणारा रस्ता हा हुतात्म्यांच्या रक्ताने रंगलेला आहे. आमचे सेनापती बापट त्यांच्या नेतृत्वाखाली 4 लाखाचे मोर्चे निघाले होते. पण दुर्दैवानं काय झालं की ज्याच्या हाती ससा तो पारधी. म्हणजे याचा अर्थ काय? खूप लाक्षणिक अर्थ आहे की ससा मारायला जो गेला, ससा मारला कोणी लोकांना माहिती नाही, पण गावात आल्यावर तो जो खांद्यावरून घेऊन आला तो पारधी. त्याप्रमाणे ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्या हातात मंगल कलश असं झालं. आणि जे लढले त्यांची नोंद मंत्रालयाच्या पायरीवर आज सुद्धा कोणी घेतलेली नाही. त्यामध्ये अण्णाभाऊ एकटे नव्हते, आचार्य अत्रेसारखा मग खंबीर पर्वतासारखा पुरुष होता. आचार्य अत्रे, गव्हाणकर, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे, काही सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट लीडरसुद्धा, मग डांगे असतील, SM असतील, नागगोरे असतील, माडखोलकर सारखे आणखी एक लेखक असतील, वारा कोठारींसारखे संपादक असतील, लालजी पेंडशे, कितीतरी लोकांची नावं आहेत. तर त्यांना ते तसं काही मिळालं नाही. तुम्ही एक चांगला शब्द वापरलाय, सूत्रबद्ध खच्चीकरण केलं गेलं. हो, सूत्रबद्ध खच्चीकरण. असा आणि पुन्हा गंमत अशी झाली की अण्णाभाऊंच्या बाबतीत सूत्रबद्ध खच्चीकरण अशासाठी की भारतीय कम्युनिस्ट पक्षानं, जो एकसंघ कम्युनिस्ट पक्ष होता स्वातंत्र्याच्या उंबरठ्याच्या दरम्यान, त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षानं भारतातल्या 3 लेखकांना प्रोजेक्ट केलं. त्याच्यामध्ये मद्रासचे एक होते जयकांतन, त्यानंतर महाश्वेतादेवी बंगालच्या, आणि महाराष्ट्राचे अण्णाभाऊ साठे. महाश्वेतादेवी आणि जयकांतन ह्या दोघांचं लेखन मी या निमित्तानं वाचलं. पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पल्लेदार उत्तम कथा आणि काही कादंबऱ्या अण्णाभाऊंनी लिहिल्या. पण तमिळ भाषिकांनी आणि बंगाली भाषिकांनी ते महाश्वेतादेवी आणि हे जयकांतन कसे श्रेष्ठ होते हे दिल्लीपर्यंत अनेकदा ओरडून सांगितलं, त्यांचं नोंद घेतली. मराठी साहित्यिकांनी अण्णाभाऊंना साहित्यिकच मानलं नाही. आणि त्यामुळे त्या दोघांपेक्षा श्रेष्ठ हे असून यांना ज्ञानपीठ अवॉर्ड वगैरे कुठलाही पारितोषिक मनाभासं त्यांना मिळालं नाही. उलट त्या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आणि महाश्वेतादेवी तर 6 वर्षांनी अण्णाभाऊंना ज्युनियर होत्या. आणि अण्णाभाऊंच्या अनेक कथा आज सुद्धा मी दाखवून देईन, खूपच वरच्या दर्जाच्या आहेत. आणि सगळ्या अभ्यासांती मला आढळून आलं. म्हणजे माझगावकरांनी मला सांगितलं तोपर्यंत मला सुद्धा एवढी कल्पना नव्हती. मी जसा त्यामध्ये आत घुसलो आणि मग मी भारतीय स्त्रियांची लेखन करणारे लेखक कोण, तर मी संपूर्ण प्रेमचंद वाचून काढला, मी संपूर्ण शरदचंद्र पुन्हा वाचून काढला. प्रेमचंद आणि शरदचंद्र याच्यानंतर भारतीय स्त्री समजलेला हा मोठा लेखक आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि त्याच्यावर मी काही प्रकरणं लिहिलेली आहेत. आणि ज्याला महानगरीय साहित्य म्हणतात, म्हणजे स्वातंत्र्यानंतर महानगरामध्ये कसं लोकांचं जीवन बटपटीत झालं, किती त्रासगी किंवा त्यांना अनेक हाल अपेष्टांना सामोरं जावं लागलं, याच्या कथा यांचा अभ्यास करण्यासाठी 4 मुख्य महानगर बेंगलोर, कलकत्ता, दिल्ली ही यांचा मी अभ्यास केला. त्यावेळी त्या साहित्यामध्ये काय काय लिहिलंय याचाही अभ्यास केला. आणि कम्पॅरिझनमध्ये मला असं वाटलं की अण्णाभाऊंनी मोठं काम केलेलं आहे इतर कोणाही पेक्षा, आणि ते बेसिक आहे. आणि त्या अर्थी ते भारतीय महानगरीय साहित्याचे ते उद्गाते आहेत. ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल. तुम्ही तोच प्रयोग केलात महानगरीय साहित्याचा.
ती म्हणजे लस फॉर लालबाग, हो. तुमची आवडती कादंबरी. ती जरा वेगळ्या कारणाने गाजली, त्यांनी वेगळ्या कारणाने ते गाजवली गेली किंवा काय त्याच्यावर आरोप बंद झाले. पाडली गेली साहित्यबाह्य कारण. मला नाही म्हणजे लस फॉर लालबाग हे सुंदर कादंबरी, अनेक म्हणजे तरुण मुलं म्हणतात. मला आश्चर्य वाटलं की त्यांनी वाचलेली आजच्या तरुण मुलांनी, आणि त्यांना ते वास्तव सगळं माहिती आहे, फक्त मुंबईतलं नाही बाहेरच्या याच्यातही. मला एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्यासारखा इतका गाजलेला किंवा इतका कणखर आपली व्यक्तिमत्व, साहित्यिक व्यक्तिमत्व सिद्ध केलेला लेखक, त्याच्यावर जेव्हा वाङ्मय चौऱ्यासारखा आरोप होतो तेव्हा मनाला किती वेदना झाल्या? तुम्ही बाहेर व्यवस्थित त्याचं निराकरण केलं. इव्हन मी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला जाहीर झाल्यावर सुद्धा मी सांगितलं की लस्ट फॉर लालबाग मधला एखादा पॅरेग्राफ किंवा एखादं पान मी कुठून चोरून लिहिलेलं आहे असं जर कोणी सिद्ध करून दाखवलं तर मी हातामध्ये लेखणी धरणार नाही. अरे ज्याने जवळपास 10,000 पानं लिहिली त्याला दुसऱ्याचं लिहायचं काय कारण? आणि ही माझ्या घरातली कहाणी होती, माझ्या गावातली कहाणी होती. माझ्या गावातला प्रत्येक घरातला एक तरी गिरणी कामगार होता. माझे 2 सख्खे चुलते गिरणी कामगार होते. माझी मावशी तिची खानावळ होती लालबागला. आणि त्यामुळं मी माझ्या लहानपणी 64 गिरण्यांचे सकाळी भोंग्यांचे आवाज यायचे. त्या भोंग्यांच्या आवाजामध्ये उठणारी मुंबई पाहिलेली आहे. माणसाने फुलून गेलेला लालबाग मी पाहिलेला आहे. आणि हे सगळं तुम्हाला सांगतो, अगदी थोडक्यात बोलायचं तर लोक अशा अडचणीत राहायची की 10 बाय 15च्या एका खोलीमध्ये जवळजवळ 80 लोक राहायचे. तुम्ही विचाराल कसे राहतात? तर जशा गिरण्यांच्या कामाच्या पाड्या असायच्या तशा यांच्या झोपायच्या पाड्या असायच्या. म्हणजे दुपारी कोणी झोपायचं, सकाळी कोणी झोपायचं आणि रात्री कोणी झोपायचं. आणि त्याला याच्यातले बहुतांशी गावाकडे स्त्रिया पत्नी असायच्या आणि इथं एकटे असायचे, सडे असायचे, एकटे असायचे. त्यामुळे त्याला सड्या गड्यांची खोली किंवा गाववाल्यांची खोली म्हटलं जायची. आणि त्या ठिकाणी संडास मर्यादित असायचे. सकाळी डालडाचा तो डब्बा घेऊन संडासला उभं राहायचं आणि पुढे 30-40 लोकांची रांग. गावाकडून आम्ही गेलो की एकदम माळावर गायचा पडायची सवय. ते तिथं लाईनीला उभा राहिल्यावर असं पोटातून कळा सुटायच्या. त्यामुळं लोक मला पुढे विचारतात की जीवनामध्ये कळा आणि वेदना सोसायला तुम्ही कुठे शिकला? तर त्या चाळीमध्ये मी कळा आणि वेदना सोसायला शिकलो. आणि माझ्या सुदैवानं पुढं त्याच मुंबईचा मी जिल्हाधिकारी झालो. म्हणजे एका बाजूनं कलेक्टर म्हणून मला मुंबई बघायला मिळाली आणि दुसऱ्या बाजूनं एका गिरणी कामगाराचा पुतण्या म्हणून गिरण्यांच्या वस्तीमध्ये राहिलेला मुलगा म्हणून सुद्धा मुंबई पाहायला मिळाली. आणि ते मी टिपलेलं आहे. तुम्ही काही म्हणा, पण भारतीय स्तरावर ही कादंबरी एवढ्या गांभीर्याने घेतली गेलेली आहे की त्याचं आता हिंदीमध्ये ट्रान्सलेशन येतंय, इंग्लिशमध्ये येतंय, कन्नडमध्ये शोषणे या नावानं ती 4 वर्षापूर्वी प्रकाशित झालेली आहे. चिंदा नावाच्या मोठ्या प्रकाशन संस्थेमार्फत पुढल्या महिन्यामध्ये ती मल्याळममध्ये येते. अनेक ठिकाणी तिचं स्वागत होत आहे. पण ज्या वेळेला कादंबरी आली, तुम्ही कादंबरीचं दुसरं पान बघा, 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये त्याच्यात 3 मोठ्या आवृत्त्या आलेल्या होत्या. पण मला अंदाज नव्हता. आम्ही काय लिहिलं की मुंबईतला 60 गिरण्या कुणी गिळल्या किंवा हजारो कोटीचा FSI कुणी खाल्ला. हे लोक एवढे बिलंदर होते की ज्यांनी अख्खी मुंबई पचवली, रिचवली. त्यांना एक मराठी लेखक आणि त्याची कादंबरी पचवणं फारसं अवघड नव्हतं. त्यामुळं त्यांनी कादंबरीच्या वास्तवावर, त्यातल्या विषयावर चर्चा होऊच दिली नाही. उलट कोणीतरी एक आमचा नातेवाईक उभा करून चोरलाय म्हटलं म्हणजे लोकांना ते स्वस्त वाटतं आणि मग धमका उडवून दिला आणि त्या पेपरबाजीमध्ये ती कादंबरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण लालबागमधून मोठी झालेली, शिकलेली सगळी माणसं ज्या वेळेला तिथली तरुण मुलं भेटतात त्यावेळेला ती सगळी सांगतात, साहेब ही आमच्या बापाची कहाणी आहे, ही माझ्या आईची कहाणी आहे. एक जण तर मला भेटायला आला, मी पुढे एके ठिकाणी काम करत होतो,
त्यावेळेला सांगितलं की गिरणी मालकांनी साच्यावरचे लोक कमी केले होते आणि 3 साचे चालवताना माझा बाप कसा पळत होता आणि पळता पळता तो रक्त ओकत पडला आणि संपला. ही कहाणी मी पाहिलेली आहे आणि तुमच्या कादंबरीतलं वास्तव हे खरं आहे. तुमच्या आणखी शेवटचे 2 प्रश्न, कारण वेळ आपल्याला कमी आहे. 2 वेगळ्या कादंबऱ्या, एक आत्ता तुमची सर्कसवर आली आहे आणि त्याच्या आधी दुडिया म्हणून आहे, तर ती रिपोर्टाज प्लस कादंबरी फिक्शन अशा पद्धतीची वाटते मला. तर हा एक नवीन फॉर्म तुम्ही हा केलात का? म्हणजे हिंदीमध्ये त्याला काहीतरी विशिष्ट नाव पण आहे. हिंदीमध्ये पहिल्यांदा ती कादंबरी म्हणजे दुडिया कादंबरीची सुरुवातच अक्षरधारामध्ये झाली. अक्षरधारामध्ये ती मी कथा लिहिलेली होती. स्नेहा वसरीकर इथं बसलेले आहेत, मोठीच्या मोठी कथा. त्या कथेला आता ते आमचे डॉक्टर गेले सतीश देसाई यांनी पुरस्कार पण दिलेला होता आणि ती कथा वाचतानाच लोकांना वाटायला लागलं की याच्यामध्ये काहीतरी कादंबरीचा स्ट्रॉंग काहीतरी असा जिन्नस आहे. आणि मग मी दुडिया नावाची ती कादंबरी लिहिली. ती गेल्या 3 वर्षामध्ये 9 भारतीय भाषामध्ये प्रकाशित झालेली कादंबरी आहे आणि मराठीच्या आधी ती उरियामध्ये आली, हिंदीमध्ये आली, राजकमलनं काढली. मराठीत प्रकाशित होण्याआधी हिंदीमध्ये आली. तर ते पण एक अनुभव होते की मी छत्तीसगडला गेलो इलेक्शन ऑब्झर्व्हर होऊन. माझ्या असं लक्षात आलं की तिथली जी तरुण मुलं आणि मुली आहेत यांच्या पुढे 2च जगण्याचे पर्याय आहेत की एक तर त्यांनी नक्षलवाद्यांमध्ये प्रवेश केला पाहिजे, नक्षलवाद्यांची खांद्यावर बंदूक घेतली पाहिजे, किंवा त्यांनी पोलिसात प्रवेश केला पाहिजे आणि पोलिसांची बंदूक हातात घेतली पाहिजे. बंदूक घेण्याशिवाय तिथले तरुण तरुणी जगू शकत नाहीत हे माझ्या लक्षात आलं. 2-3 महिन्यामध्ये मी मुलाखती घेतल्या. त्यानंतर पुन्हा एकदा गेलो, जे सरेंडर नक्षली होते त्यांच्या मुलाखती घेतल्या. पण त्यावेळेला मी असं पाहिलं की किती ते प्लॅनिंग करतात एखाद्याला मारायचं. दुबे नावाचा एक SP त्यांनी मारला आणि त्या सगळ्या रस्त्यामध्ये बॉम्ब पेरलेले होते आणि तो SP मारताना त्यांनी 3 आठवड्याचं प्लॅनिंग केलेलं होतं, 3-4 आठवड्याचं. आणि त्या SP ला मारताना त्याच्या मदतीला गेलेले जवळजवळ 140 लोक एका चकमकीमध्ये ठार झाले होते. 140 पोलीस इन्क्लुडिंग SP ठार झालेले होते. आणि ते भयानक वर्णन होतं की मला वाटलं की हे तसंच्या तसं यायला पाहिजे. मग त्यावेळीची वर्तमानपत्र, लोकांच्या मुलाखती वगैरे वगैरे हे सगळं मी पाहिलं आणि ते काही इन्सिडेंट आहे हे जसेच्या तसे ठेवले. आणि त्यामुळे हिंदी टीकाकारांनी दस्तऐवजी उपन्यास असं एक त्याला एक नवीन टायटल दिलेलं आहे. एक मुलगा मला भेटला त्या सरेंडर नक्षलीमध्ये. त्यांनी सांगितलं की दुबे साहेब ज्या रस्त्यावर आम्ही त्यांना मारलं तिथल्या एका पिंपळाच्या झाडावर 3 आठवडे मी बसलेलो होतो आणि शांतपणे तासनतास कसं बसायचं, बंदूक घेऊन नेम धरून कसं बसायचं याचं प्रॅक्टिस मी 3 आठवडे केलेलं होतं. आणि मग त्या SP ला मारल्यानंतर, एवढा इन्सिडेंट घडल्यानंतर कुठल्या जंगलामध्ये आम्ही बोकड कापला आणि जश्न म्हणजे आनंद साजरा केला हेही सांगितलं. मला त्यातली एक मुलगा भेटला. त्यांनी सांगितलं की मी पोलिसात होतो आणि माझी बहीण नक्षलीमध्ये गेली आणि पुन्हा त्यांना एका नदीच्या काठी त्यांची भेट घडवून आणली त्यांच्या मित्रांनी. म्हणजे बहीण नक्षली आणि हा पोलीसमध्ये. आणि नक्षलीमध्ये नक्षलाईटमध्ये म्हणजे नक्षलवादामध्ये जाणारी अगदी 13-14 वर्षाची कोवळी मुलं असतात. तर त्यांनी सांगितलं की 11 वर्षाची माझी बहीण असताना नक्षलमध्ये गेली, मी तिला पाहिली आणि 10 वर्षानंतर तिचा मग रंगरूप सगळं बदललेलं असणार. 21-22 वर्षी ती मुलगी कशी दिसेल. तर साक्षीदार म्हणून 3-4 आणलं की हीच माझी बहीण आहे का बघायला. तर ते खूप भयानक जीवन होतं. ते मला माझ्या प्रवासामध्ये आढळलं, मी ते टिपलं. शेवटचा आता एक सध्याच्या वातावरणावर किंवा याच्यावरचा प्रश्न. सध्या प्रत्येक लेखकाला धास्ती असते, सरकार वगैरे जाऊन दे, पण एक झुंडशाहीची धास्ती असते
की आपल्यावर कुठनं कधी झुंडशाहीचे प्रयोग होतील किंवा आपल्यावर लोक चालून येतील हे सांगता येत नाही. वैचारिक म्हणजे ट्रोल होईल किंवा टीका होईल, काही केसेस लावल्या जातील. तर याचा आपल्या मनात जे विचार चालू असतात, म्हणजे एखादा प्लॉट मनात तुमच्या असतो, एखादी कादंबरी मनात असते, पण असं काहीतरी होईल या धास्तीने आपलं त्या प्लॉटबाबतचा उत्साह हा कमी होतो का? म्हणजे विचारावर झुंडशाहीचं एक विलक्षण प्रभाव किंवा दबाव पडल्यामुळे आपली प्रतिभा थोडी आक्रसते का? असा कधी अनुभव आलाय? ते माझा अनुभव तो त्या ग्रेट कांचना सर्कस बाबतच आलेला आहे. मला असं वाटतं की लेखकानं कुठल्या जातीय दबावाची, प्रांतिक दबावाची किंवा शासनाच्या दबावाची सुद्धा पर्वा करू नये. ज्यावेळेला मी ब्रह्मदेशामध्ये तेव्हा तिथे महानायकच्या संशोधनासाठी गेलो, तिथे मला एक रिपोर्ट आढळून आला एका बगान नावाच्या गावामध्ये की तिथे 1941ला बॉम्ब पडले आणि तिथली सर्कशीतली जनावरं पिसाळू नयेत म्हणून सर्व जनावरांना ठार मारलं गोळ्या घालून ब्रिटिश ऑफिसरनी, आणि गावातल्या झूमधले सुद्धा वाघ सिंह मारले. आणि तिथे एक दोन कार्लेकर सर्कस महाराष्ट्रीयन आणि काही तेलुगू सर्कसी सुद्धा होत्या. त्याचे मला काही डॉक्युमेंट मिळाले आणि पुन्हा मी शोधत गेलो आणि तो सगळा रस्ता वगैरे वगैरे मी बघितला वगैरे. पण तुम्हाला सांगतो, सुभाष बाबूंच्यावर मी अभ्यासाला गेलो त्यावेळेला काय परिस्थिती होती रंगूनमध्ये, किंवा ज्याला आपण म्यानमार म्हणतो तो ब्रह्मदेश, फक्त तिथे 12 तासाचा व्हिसा मिळायचा. मी खूप प्रयत्न करून 3 आठवड्याचा व्हिसा मिळवला. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथे फक्त एअरपोर्ट टू एअरपोर्ट प्रवास करायचा, 3-4च एअरपोर्ट. म्हणजे एक मिचिना आहे ज्याला आपण मंडाले म्हणतो, त्याला ते मांडले म्हणतात. मांडले, मिचिना, बगान आणि रंगून, एअरपोर्ट टू एअरपोर्ट. मी म्हटलं लेखक आहे, मला लोकांच्यात मिसळलं पाहिजे, काय करायचं? आणि मग मी ठरवलं की आता म्हटलं गांधीजींसारखं कायदेभंगच करायचं इथे. पण तो कायदेभंग फार रिस्की होता. तिथे मिलिटरी रूलमध्ये असल्यामुळं तो जर नियम मोडला तर कमीत कमी सरळ 4 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा होती. मग तिथे चोचो नावाचा एक ड्रायव्हर भेटला. त्यावेळेला मारुती व्हॅनचा दिवसाचा भाड्याचा दर हा 1,000 होता. मी त्याला 3,000 द्यायचं कबूल केलं, दिवसात 3,000. तो तयार झाला आणि मग त्याला घेऊन मी 3 आठवडे सगळीकडं फिरलो. आणि 2-3 वेळा पकडला जात असताना कसा बसा मी अचानक सुटलो परमेश्वर कृपेनं. आत्ता मला तो सगळे प्रसंग आठवलं की आता अंगावर काटा येतो की अरे त्या काळामध्ये ईमेल नव्हते, मोबाईल नव्हते. ब्रह्मदेशातल्या कुठल्याच पोलीस चौकीमध्ये मला अटक केली हे कळायला सुद्धा 4-5 महिने लागले असते. इथं मुलांचं काय झालं असतं वगैरे वगैरे. पण लेखकाने त्याची पर्वा करू नये असं मला वाटतं. आणि मी नेहमी मला यांची या निमित्तानं आठवण येते मजरूह सुलतानपुरी. मजरूह सुलतानपुरी एक श्रेष्ठ कवी, चांगले गीतकार. ज्यावेळेला नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळेला मजरूह सुलतानपुरीनी एक कविता लिहिली नेहरूंवर टीका करणारी 1950ला. म्हणजे नेहरू किती कीर्तीच्या कळसावर होते 1950ला याची कल्पना करा. आणि मग कोर्टामध्ये केस गेली. कोर्टाने सल्ला दिला की नेहरू हे आपले आदरणीय प्राईम मिनिस्टर आहेत, तुम्ही माफी मागा, काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यांनी सांगितलं नाही, मी माझ्या शब्दांच्या बाजूनं उभा राहणार आहे. नेहरू मोठे असले आहेत हेही मला मान्य आहे, पण माझे शब्दही तेवढेच तोलामोलाचे आहेत, त्यामुळे मी माफी मागणार नाही. आणि त्या दिवसात त्यांनी 1.5-2 वर्षाची सक्त मजुरी भोगलेली होती मजरूह सुलतानपुरीनी. हे आपल्याला विसरून चालणार नाही. फक्त मला काय वाटतं की शासनाविरुद्ध आपण लढा द्यायची भाषा जरूर करा, लढा द्या, पण शासनाला काहीतरी कसपट अंगावर उठेल असे शब्द पहिले आपण शोधूया, आधी चांगलं लिहूया आणि मग शासनाबरोबर लढायची भाषा करूया. विश्वासरावांनी एक वर्णन केलं आहे त्याच्यात तुम्ही, म्हणजे तिथे
म्यानमारमधली स्थिती कशी होती. एक प्रार्थनास्थळ त्यांच्यासमोर जाळलं गेलं, 110 लोक जळले आणि दुसऱ्या दिवशी कुठेही काही बातमी नाही, पेपरमध्ये न्यूज नव्हती. काहीही कुठेही त्याच्या ब्रही काढलेलं नव्हता आणि यांच्या डोळ्यासमोर हे घडलेलं होतं. काय पद्धतीची सर्वंकष ही असते हे तुम्ही अनुभवलं तिथे. शेवटचा प्रश्न आता आपण याला येतोय, कंचना सर्कसवर पण बोलण्यासारखं आहे पण वेळ होईल बराच. वेगळा तुमचा फॉर्म म्हणजे रणांगण हे नाटक, तर त्याच्यावरच शेवट व्हावा असं मला वाटतं. त्याचं वैशिष्ट्य असं, कादंबरीचं तुम्हीच नाटक केलं आणि कमलाकर नाडकर्णी असं म्हणालेत की विश्वासरावांचं वैशिष्ट्य असं की कादंबरीत रणांगण युद्ध हे पुढे आहे आणि कॅरेक्टर्स मागे आहेत. नाटकात कॅरेक्टर्स पुढे आली आहेत आणि युद्ध त्यांनी बरोबर मागे ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ते उत्कृष्ट वेगळ्या पद्धतीचं नाटक झालं आहे. तर तुम्ही हे रूपांतर कसं साधलं याबद्दल सांगा. आणि आपण शेवट करताना त्यातले तुम्ही विश्वासरावांनी जे भाऊसाहेबांचे संवाद दिलेले आहे ते आजच्या घडीला किती चपकलपणे लागू होतात ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. तर आधी तुम्ही रूपांतर करताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले आणि मग भाऊसाहेबांचे संवाद. मला पानिपतवर नाटक होईल अजिबात वाटलं नव्हतं. 1992ला मोहन वाघनी पानिपत या शब्दाची पूजा केली आज लता मंगेशकर यांच्याकडून असते आणि पुढे 7-8 वर्ष मी थापाच मारत होतो की लिहितोय कारण त्याच्यावर नाटक होणार नाही 2-2.5 तासाचं मला माहिती होतं. मग एक दिवस त्यांचा फोन आला की मी ब्रॉडवेवरनं बोलतोय अमेरिकेतून आणि मी आता नुकतंच एक नाटक बघितलं ला मिझरेबल, एका फ्रेंच कादंबरीवरचं. तर मला विचारलं ला मिझरेबल कादंबरी वाचली का? मी म्हटलं सुदैवानं वाचली. केवढी आहे? तर म्हटलं 1450 पानांची आहे आणि उत्तम कादंबरी आहे, श्रेष्ठ कादंबरी आहे. ते मला म्हणाले अरे 1.5-2 तासाचं नाटक जर त्याच्यावर होतं तर पानिपतवर का होत नाही? आणि मग मी मनावर घेतलं आणि 1.5 वर्षामध्ये अनेक ड्राफ्ट त्याचे झाले. वामन केंद्रेंनी डायरेक्शन केलं आणि ते नाटक रंगभूमीवर आलं. चांगले 600-700 प्रयोग झाले. पण मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव, माणसांनी कुणीही जीवनामध्ये संधी आली तर त्या संधीकडे दुर्लक्ष करू नये. पुढे आपल्याला पश्चाताप करायची पाळी येते. मला आज पश्चाताप होतोय तो यासाठी की पणशीकर, मोहन वाघ आणि आपले कोकणी नाटककार भद्रकाली मच्छिंद्र कांबळे हे 3-4 आणि इवन दुसरे मोहन काका सुद्धा, मोहन तोंडवळकर, हे 4 माझ्या पाठीमागं नेहमी असायचे की विश्वासराव तुमच्या कादंबऱ्या वाचल्यावर आम्हाला असं वाटतं की उत्तम नाटककाराची सगळी लक्षणं तुमच्यात आहेत आणि तुम्ही नाटक लिहा. आणि दुर्दैवानं मी त्यांचं काही त्या काळात ऐकलं नाही, फारसं काही लिहिलं नाही. आत्ता मी 1-2 अशी तडाखेबंद नाटकं लिहिलेली आहेत, खूप उत्तम आहेत, पण त्या तोडीचे प्रोड्युसर नाहीत. त्या तोडीचे प्रोड्युसर नाहीत. तुम्ही ते जहाज बुडतं ती कुठली सिनेमा, टायटॅनिक, आत्ताच्या मराठी निर्मात्यांना किती महाभारत असो रामायण असो हे 2 पात्रामध्ये बसवून पाहिजे आणि फायदा मात्र टायटॅनिक सारखा पाहिजे. तर या दोन्ही गोष्टीचा मेळ बसणं मोठं मुश्किल आहे. पण ते माझ्या जीवनातलं मी वाईट काळ समजतो की त्या महापुरुषांचं मी का ऐकलं नाही. मी त्या बाबतीत एवढा भावनाविवश आहे की शिवाजी मंदिरमध्ये गेलं की ते सगळे 4 माझ्या डोळ्यासमोर दिसतात, माझ्या डोळ्यात अश्रू. पण नाटक लिहिताना कोणाची मदत घेतली नाही, अशी ते स्वतःचं करावं लागलं वेगवेगळ्या पद्धतीनं. मध्ये काही म्हणजे वाचनाला आमचे प्रभाकर पणशीकर असायचे. नाटक म्हटलं म्हणजे ते कुठं तरी ती सगळी भारावलेली लोक अशी होती ना, ही पणशीकर, मोहन वाघ, हे नाटक सादर करत नव्हते, नाटक जगत होते. म्हणजे सकाळी जेवताना पण तो नाटकाचा विषय, झोपताना पण, प्रवासात पण, याचं नाटक कसं झालं, त्याचं कसं झालं, हे निव्वळ नाटक ही त्या लोकांची नशा होती. तर त्यामधले आम्हाला हे मोहन वाघ आणि पणशीकर भेटलेले होते. मला वाटतं हा शेवटचा तुमचाच संवाद भाऊसाहेबांनी म्हटलं इब्राहिमला, तो बारकाईने ऐकावा आणि त्यांच्या शब्दात ऐकलं तर त्याने शेवट खूप चांगला होईल. शेवटी मी काढून घेईन.
हे पानिपतमध्ये जे आपले वीरपुरुष होऊन गेले, त्यांच्या चुका, त्यांचे अश्रू आणि त्यांची मेहनत, ही बऱ्याच वेळेला मेहनत पण वाया जाते की आपण नीटपणे वागलो नाही तर. भाऊसाहेब ज्या वेळेला पानिपतावर अडकले होते आणि तिथे घोड्यांना सुद्धा खायला काही नव्हतं, झाडांच्या साली खाऊन घोडी जगत होती. माणसं मेलेल्या घोड्यांची हाडं, त्याचं पीठ मळून मातीबरोबर खात होते, कारण त्यांना शेवटी 2-3 आठवड्यात एवढी प्रचंड थंडी आणि खायला काही नव्हतं आणि ते वाट बघत होते. त्यावेळेला विश्वासरावांनी आपल्या वडिलांना म्हणजे नानासाहेबांना पत्र लिहिलं की माझ्यासारखे तुम्हाला अनेक पुत्र आहेत आणि होतील, पण 10 जन्माच्या पुण्याईनं भाऊसारखा भाऊ तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही मदत करा. आणि पेशवे सुद्धा मदत करण्यासाठी 40,000ची फौज घेऊन गेले आणि दुर्दैवानं वाटेत त्यांनी लग्न केलं. नाशिकच्या जवळ आपलं लग्न साजरं करण्यासाठी आणखी 2 मित्रांची लग्न केली. नंतर ते पुढं बुऱ्हाणपुराजवळ गेले. त्यावेळेला मात्र व्यापाऱ्यांकडून कळालं की 2 मोती गळाले, चिल्लर खुर्दा किती गेला हे कळलंच नाही. आणि मग त्यांना भान आलं. आणि हेही आपण विसरून चालणार नाही की नानासाहेब आणि भाऊसाहेब यांचा एकमेकावर एवढा जीव होता की भाऊ विना जगणे ते कैसे जगणे, म्हणून त्यांना भाऊ भाऊ आकांत सुरू केला. 14 जानेवारीला पानिपत झालं, फेब्रुवारीमध्ये बातमी लागली आणि मग पेशवे जे रुग्णाईत पडले, आजारी पडले, त्यानंतर त्यांना पर्वतीला आणण्यात आलं. फेब्रुवारीमध्ये आजारी पडले आणि 12-13 जूनला पर्वतीवर भाऊ भाऊ असा आकांत करत, त्या शोक करत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे दोघा भावांचं एकमेकावर कसं प्रेम असावं याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर ज्या वेळेला भाऊसाहेबांना ही बातमी कळते की श्रीमंत येणार नाहीत, श्रीमंत आलेले नाहीत आणि त्यांचं लग्न ठरलं किंवा झालं वगैरे वगैरे, तर भाऊसाहेब म्हणतात, वा श्रीमंत वा, तुम्ही पण काय निवडलात मुहूर्त. इकडे उपासमारीनं हैराण झालेली महाराष्ट्र लक्ष्मी पानिपतावर व्याकुळ होऊन टाचा गाजते आहे आणि तिकडे आपण अंगाला हळद फासून या वयात गुडघ्याला पाशीन बांधले. अहो तुमचा तुकडे रुखवत सजला असताना इथे रणांगणावर वैरी मराठा लष्कराच्या पापड कुरड्या भासतोय. श्रीमंत वा, आपण पण काय निवडलात मुहूर्त. झाडाच्या पाल्यावर जनावराआधी इथं स्वार शिपाई तुटून पडतायत. शाडूच्या मातीला पुरणपोळी मानून आम्ही भुकेचा आगडोंब शमवण्याचा यत्न करतो आहोत. उतुंग ध्येयाच्या हंड्या झुंबरात अडकलेल्या आमच्या जिद्दी जीवाला ही अशी दुष्ट वार्ता ऐकवण्यासाठी श्रीमंत श्रीमंत तुम्ही पण काय निवडलात हो मुहूर्त. अब्दाली सारख्या शत्रूच्या रेट्या पुढे आपले झेंडे सावरणार नाहीत आणि पानिपतावर मराठा जिंकला तर तो आवरणार नाही. या हिशोबी व्रतीनं इथले हिंदू राजे, जाट, शीख, राजपूत, मुसलमान आपापल्या बिळात उंदरासारखे लपून दुरूनच तमाशा बघतायत. तरीही जिद्दीचा ज्वालामुखी चेतवत आम्ही ठाण मांडून आहोत. श्रीमंत, मृत्यूची भीती तरी कोणाला. मरण म्हणजे मनुष्य देहाच्या दरवाज्यावरचं अखेरचं तोरण. जगरीत मेल्या मुडद्याचाही हळदी कुंकवाने मळवट भरते, मात्र आमचे जिवंत देह आसुसले होते राष्ट्राभिमानासाठी आगीत रक्त स्नान करायला. आपण येणार येणार येता आहात अशा बोलीमध्ये जरी आम्हाला गुंग ठेवले असते तरी आमच्या रिकाम्या पोटाने गिलच्याला यमुनेत गाडला असता हो. लक्ष लक्ष नक्षत्रांचं तारांगण उद्ध्वस्त करण्यासाठी काळाने आणि मातेचा भरला मळवट पुसण्यासाठी बाळाने पण काय निवडलाय हा मुहूर्त. श्रीमंत, आपण काय निवडलात हा मुहूर्त. आणि त्याही स्थितीत भाऊसाहेब उठून उभे राहतात आणि कादंबरी आणि नाटकामध्ये म्हणतात,
आता ढासळत किती अरिष्टांचे डोंगर, कोसळत आभाळकडे, कोसळत नक्षत्रांचे मांडव, करू दे संकट सरितेला खुशाल तांडव. उद्याची सूर्यकिरण फाकतील ती केवळ आमच्या ढाली तलवारीच्या ठेक्यावरच. जिवंतपणी आग होऊन आम्ही जळूच, परंतु मेलो गेलो तरी असे काय लागणार आहे त्या मृत्यूच्या हाती. ओढेल तो आमचे रक्ताळलेले मुडदे, मात्र काळाच्या पाठीवर उरतील स्फूर्तीच्या लक्ष लक्ष रांगोळ्या. आमचं बलिदान भावी पिढ्यांना देईल याद. पानिपतावरचा महासंग्राम झडला होता केवळ देशाच्या एकजुटीसाठी, मातीच्या अस्मितेसाठी आणि स्वातंत्र्याच्या तृष्णेसाठी. मर्द मावळ्यानो, शिवाजी बाजी संताजी दत्ताजीच्या वंशजानो, उठा पेटा, आता हटणे नाही मिटणे नाही. आम्ही युद्धाचे सोबती, आम्ही युद्धाचे सोबती. आणि शेवटी इब्राहिमला भाऊसाहेब म्हणतात, इब्राहिम. भेदक आहे, हा? भेदक आहे जरा तुम्ही. इब्राहिम, अरे असा किती काळ मला शोधत फिरणार आहेस? त्याऐवजी जा, माझ्या महाराष्ट्र देशी जा. सांग माझ्या बांधवांना म्हणावं, माय बाप हो सावधान. जोवर या मातीत भाऊबंदकीची आणि बेदलीची बीज आहेत, गद्दारीच्या फड्या निवडुंगाला मौत नाही, बेजबाबदारीला लाचारीला आणि लाताळीला अंत नाही, तोवर मराठी मातीच्या व्हाळी पानिपताचा मळवट पुन्हा पुन्हा भरला जाणार आहे. पानिपत एकदाच नव्हे अनेकदा घडणार आहे. सावधान सावधान. विश्वासरावांवरच्या गप्पा अशा अजून किती काळ चालतील सांगता येत नाही. बोलण्यासारखं खूप आहे, ऐकण्यासारखं खूप आहे. अनुभवातनं लिहिणारा साहित्यिक आहे, बैठक मारून लिहिणारा साहित्यिक आहे. दिलीपराव आमचे नेहमी म्हणतात की बैठक मारणारेच मुळात मिळत नाहीत आणि लिहिते हात कमी मिळतात. विश्वासरावांचं भाग्य असं की त्यांचा हात एका हातावर सरस्वती आणि दुसऱ्या हातात लक्ष्मी पण आहे, कारण त्यांच्या कादंबऱ्या भरपूर खपतात चांगल्या तऱ्हेने. आणि असा हा साहित्यिक यावेळेस संमेलनाध्यक्ष होतोय. एक छोटीशी ही सांगतो, 6-9 वर्षापूर्वी राजहंसातर्फेच, राजहंस आणि भास्कर ग्रुप पेपरमधला जो भारतातलं सर्वात मोठं दैनिक आहे, त्यांच्यातर्फे आम्ही नाशिकमध्ये लिटरेचर फेस्टिवल केला होता. आणि तेव्हा एक कल्पना अशी राबवली होती की दिव्य मराठीच्या 7 आवृत्त्या होत्या आणि 7 शहरांमधल्या प्रमुख ग्रंथालयात आम्ही मतपेटी ठेवली होती आणि वाचकांना आवाहन केलं होतं की तुमचा आवडता साहित्यिक याच्यात निवडा, पहिली 3 नावं सांगा, त्यांना आम्ही संमेलनाध्यक्ष म्हणून बोलवणार आहोत. आणि सांगायला आनंद वाटतो की त्यावेळे वाचकांनी विश्वास पाटील यांना पहिला क्रमांक दिला होता. आणि आश्चर्य म्हणजे आम्ही स्पष्ट दिलं होतं की हयात साहित्यिकांची नावं द्या, तरी वि स खांडेकरांना 2रा क्रमांक मिळाला होता. तर विश्वास म्हणजे हे लोकप्रिय आहे ते तेव्हाच सिद्ध झालं होतं. आणि मला वाटतं खरं तर संमेलनाध्यक्षाची निवड अशीच झाली पाहिजे. ती उशिरा झाली आणि ती तुम्ही 2009मध्ये तुम्हाला ऑफर केलेली होती, पण तुम्ही ती योग्य पद्धतीने नाकारली होती, कारण तुम्ही म्हणाला होतात अजून अनेक मोठे साहित्यिक त्यांना आधी संमेलनाध्यक्ष होऊन दे आणि मग मी होतो. आता आपल्याला असा लिहिता आणि खणखणीतपणे बोलणारा, सर्व ठिकाणी फिरणारा, भारतात ज्याला रेकग्नेशन आहे, अनेक भाषांमध्ये जो पोचलेला आहे, असा साहित्यिक संमेलनाध्यक्ष म्हणून मिळाला आहे. मला वाटतं टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि अक्षरधाराचे आभार की त्यांच्या हस्ते तुमच्या शुभारंभ झालेला आहे आणि तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. पानिपताची आपण कादंबरी जेव्हा लिहिली त्यावेळेला विश्वासराव तुमच्या मनामध्ये घुसला, त्याच्यातून तुम्ही बाहेर आला. अत्यंत भयानक आहे. मी लष्करी याच्यातच पाहत आहे. आजही मला ती लढाई बघितल्या, संध्याकाळ एवढी मोठी लढाई झालेली नाही. आणि मी कसं काय त्याच्यातून बाहेर आलो, अंत्या ज्याला म्हणतो आपण, असं जे आहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये हे लोक केलेले. सर, अक्षरधारा
त्याच्यामध्ये काळे तुम्ही पेटी ठेवली, वाचकांचा प्रश्न कोणाचा काय आहे का? पण माझ्या UPSCच्या अभ्यासामुळे मला रात्री येता आलं नाही आणि मला दिवसभर पण पेपर असल्यामुळे मला येता आलं नाही, तर मला एकच प्रश्न विचारायचा होता पाटलांना. विचारू का? हा छोटासा प्रश्न आहे. पाटील तुम्ही पण आहात आणि मी पण आहे आणि मी कोल्हापूरचा आहे. माझा प्रश्न आहे, मी तुमचं समग्र साहित्य वाचलेलं आहे आणि आताच बोललो तुम्हाला. लस्ट फॉर लालबाग मध्ये तुम्ही म्हणजे अंजू रेडेकर आणि इंदिरामचं सगळं लिहिलं. आताच मी पोटातल्या काळा वगैरे कशा आवडल्या हे लिहिलं, पण इंदिराम आणि अंजूच्या लव्ह स्टोरीनं तुम्ही त्या कादंबरीला आकार दिला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इंदिराम आणि अंजूची जी प्रेम प्रकरण लिहिली, त्याच्यामध्ये पहिल्या रात्री गिरण्या कामगारांच्या कशा असतात, जेव्हा आपण मधुचंद्र म्हणतो, तो तुम्ही लिहिला आणि त्यांच्या घराला कड्या वगैरे नसतात, तर मग त्यांनी पाटावर वरवंटा दाराला लावला होता कोणतरी दार उघडेल म्हणून, आणि ती प्रणयाची पहिली रात्र काढली होती. आणि नंतर मग टेम्पो मध्ये वगैरे बाहेर इंदिराम क्लुप्त्या वगैरे लावून त्या प्रणय लागला होता. याच्यामध्ये प्रणयाची बरीच वर्णन आली. त्याच्यानंतर मग तुमच्या जो गाभुळलेल्या चंद्रपणामध्ये पण काही थोडीफार त्याच्या अनुषंगाने अशी वर्णन आली. नंतर मग आपल्या चंद्रमुखीमध्ये थोडी थोडी त्या अंगाने वर्णन गेली. पण कंचना द ग्रेट सर्कस मध्ये तुम्ही जी कंचनाची वादी होती तिच्या प्रणयाला मात्र चांगली दीड पानं तुम्ही लिहिलेली होती. तर बाकीचे ग्रेस सारखे लेखक असेल किंवा आता मी MTI वा मारो अनंत सामंतांचे वाचतोय, त्याच्यामध्ये ही मराठी साहित्यिकांच्याकडे म्हणजे मराठी साहित्यिक म्हणजे प्रेमाची शाहीर म्हणतात. तर अशी प्रणयाची वर्णन तुम्ही अशी बगल देऊन का लिहिता? म्हणजे पाटील असून अशा गुलाबी विषयांना तुम्ही का बगल मारता? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. पाटील असून सुद्धा अशी गुलाबी प्रसंग जे आहेत त्या छोटे 1-2 पॅरेग्राफ मध्ये लिहून असं तुम्ही बगल मारून का जाता? आमचं लग्न झालंय का? त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या प्रकरणाची